नमस्कार, मी सुलेखा तळवलकर दिल के करीब मध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी अगदी मनापासून स्वागत करते. अतिशय खंबीर व्यक्तिमत्व आणि कितीही कष्ट करायची, मेहनत घ्यायची तयारी असलेली आमच्या इंडस्ट्रीची ममा म्हणजे हर्षदा खानविलकर. चला तर मग आमच्या ममाचं स्वागत करूया दिल के करीब मध्ये. नमस्कार. हाय सुलेखा, यू लुकिंग प्रिटी ॲज युजुअल. आणि सो आर यू. हाँ वो तो है. मी नेहमी म्हणजे आयडॉल म्हणायचं का नाही मला माहिती नाही, दैवत म्हणायचं का नाही मला माहित नाही, पण आणि असं तर अजिबातच म्हणणार नाही की मी लहानाची मोठी झाली तुला बघून, कारण जवळपास आपण एका वयाच्या आहोत. पण एक असं एक व्यक्तिमत्व असतं ना जे आपल्या आजूबाजूला असतं, आपल्या इंडस्ट्रीमध्ये तू कायम वावरत असतेस आणि तुझ्याकडे बघून मला नेहमी असं वाटतं की शी डज नॉट लुक हर एज. ती कायमच वेल ड्रेस्ड असते आणि ती कायमच म्हणजे लार्जर दॅन लाईफ दिसत असते, वागत असते. आणि इथे कितीही वाईट प्रसंग असले, दुःख असलं तरी सुद्धा इथे दिसत नाही. आणि मला कायम तसं व्हायचं होतं आणि तसं दिसायचं होतं आणि आय थिंक माझा प्रयत्न चालू आहे. आय थिंक यू आर मोर दॅन सक्सेसफुल बिकॉज तुझ्या आयुष्यातले घडामोडी मला सुद्धा माहिती आहेत. अँड आय नो लाईक अ टायग्रेस यू हॅव फेस्ड एव्हरीथिंग. आणि मला वाटतं आय डोंट नो इफ आय एम राईट, आपण दोघी एकाच शाळेतल्या आहोत, किंग जॉर्ज. येस. सो आय थिंक आपलं जे काय म्हणतात त्याला, किंग जॉर्जच्या पोरी फायटर असतात, कमाल. हां, तर मला वाटतं ते तिथूनच आलेलं आहे. आणि मला खूप नंतर कळलं आपण एका शाळेतले आहोत. एक कार्यक्रम होता आपल्या शाळेत, काहीतरी खूप वर्षातल्या मुलांना फेलिसिटेट करणार होते. त्या वर्षी नाना पाटेकर, उर्मिला चंकी पांडे असे आपण सगळे. हो, तेव्हा मला कळलं की अरे दिस गॉर्जियस गर्ल इज हिअर. आणि आय थिंक त्याच्या इमिजिएटली नंतर तुझं लग्न झालं होतं. हो, नाही माझं लग्न झालं आणि हा कार्यक्रम. येस, समथिंग लाईक दॅट. सो यु नो आपण शाळेत कधी इंटरॅक्ट नव्हतं केलं, बट बाय गॉड्स ग्रेस आपण ऍक्च्युली आय डोंट नो आपण एकत्र काम पण नाही केलंय. नाही, बट इट फील्स, आय वुड लव्ह टू. इट फील्स की मी तुला खूप ओळखते. त्याला कारणं पण आहेत त्या मागची, मी बोलणं शोघात ते येईल. बट आय फील आय नो यू वेल बिकॉज ऑफ सम पीपल इन युअर लाईफ. आणि म्हणजे लेट्स नॉट बी डन स्मिताताई, कारण मला असं वाटतं की तुझ्या मदर इन लॉनी माझ्या आयुष्यात खूप इम्पॅक्ट केला. जसं तू आत्ता माझ्याबद्दल बोललीस तसंच मला खूप अभिमानाने सांगता येतं की स्मिताताई तळवलकर ह्या मला ओळखत होत्या आणि मी त्यांच्याबरोबर काम केलं आहे, त्यांच्याबरोबर पर्सनल लेवलला वावरले. आणि जसं आपण म्हणतो की वी आर टायग्रेसेस, तर आय थिंक शी इज द पायनियर ऑफ ऑल. खरंय का? त्या जशा होत्या, त्या जशा आपल्या इंडस्ट्रीत वागायच्या. माझ्यासाठी मी जेव्हा माझ्याकडे मागे वळून बघते ना, तर माझं घर आहे आणि त्याच्यानंतर माझं एक दुसरं घर आहे जी आपली ही इंडस्ट्री आहे. सो त्याच्यात वावरायला स्मिताताईंनी मला खूपसं शिकवलं. रादर आपण म्हणतो की दिस इज अ पॅट्रियाकल फील्ड, पण त्यांना काम करताना बघून मला लक्षात यायचं की नाही, हे एक अख्खं मोठं कुटुंब आहे आणि याच्यात आपण कुटुंबासारखंच राहायचं असतं. आणि मी तेच करत गेले आणि आता कधी कधी कुटुंब प्रमुख असल्याचा फील पण येतो. नाही, फील येतो ना, ते आहे, ते खरं आहे. तुला सगळेजण ममा म्हणतात ते उगाच नाही, कारण ते प्रेम आहे आम्हाला तुझ्याबद्दल. म्हणजे मी तुला फार भेटले नाहीये आतापर्यंत किंवा तुझ्याबरोबर काम नाही केले, पण तरी सुद्धा कुठेतरी काहीतरी चुकलं किंवा मी कुठेतरी खचले तर असं वाटतं की हर्षदाताईला फोन करूया का. खरंच असं वाटतं. हाऊ ब्युटिफुल. बरं, आपल्याकडे दिल के करीब मध्ये अशी एक प्रथा आहे की आधी आम्ही पाहुण्यांना गिफ्ट देतो. हो, खरं सांगतो त्याच्यासाठी झाले मी. आणि मग गप्पांना सुरुवात करूया आपण. येस येस, दॅट इज द बेस्ट पार्ट, कारण मला गिफ्ट घ्यायला आणि गिफ्ट द्यायला खूप आवडतं. सो आय थिंक दिस इज वंडरफुल. येस. एक ज्योत्स्ना सहस्त्रबुद्धे नावाच्या आजी आहेत, शी इज 84. हा, तर त्यांनी ना कुमकुमादी तैलम बनवलंय घरी. ही त्यांची स्वतःची रेसिपी आहे, रादर त्यांच्या आजींची रेसिपी आहे. आणि लॉकडाऊनमध्ये त्यांनी हे सगळं कार्य चालू केलं आणि एक फेस पॅक सुद्धा आहे. आणि हर्षदाताई, इट वर्क्स मॅजिक. खरंच. ज्योत्स्नाताई, काय सांगू, अत्यंत माझ्यासाठी उपयुक्त अशी गोष्ट तुम्ही पाठवलेली आहे आणि मी ही वापरणार आहे आणि देन आय विल गेट इन टच विथ यू. नक्की.
तू Thank नक्की you. त्यांना फोन कर, त्यांना आवडेल. नक्की नक्की नक्की, कारण मला असं पिगमेंटेशन आहे जे सतत मेकअपमध्ये लपवायला लागतं. सो आय थिंक असं काहीतरी असेल. आणि सी दिस इज सो ब्युटिफुल ना, दिस इज द वुमन पॉवर. हा. यू आर सेइंग की शी इज क्रॉस्ड 80 अँड आफ्टर दॅट हो शी इज गं. मेड दिस अँड हो यू नो गं. शी इज पुटिंग इट अहेड. म्हणजे ती दुसऱ्यांना कोणाला तरी हे देते आहे की वापरा आणि लुक ग्रेट. हो. सो आय थिंक ही क्वालिटीज किती सुंदर आहे. खरं. बरं, एक NGO आहे आयडिया फाउंडेशन नावाचा, आणि ते अलीकडेच आपल्याबरोबर दिलकेकरी बरोबर जोडले गेलेत, आणि त्यांनी तुझ्यासाठी एक ट्रॅव्हल पॅक पाठवलाय. हा एक ट्रॅव्हल पाऊच आणि एक हँडमेड सोप आहे. ओ व्हॉट अ ब्युटिफुल आयडिया यार, किती मस्त. वा वा, आय लव्ह दिस. हे बघ ना, किती म्हणजे ना आटोपशीर गोष्टी कशा बघ असतात ना, माणसाच्या, आणि की किती साबण विचार आणि- करून केले हा त्यांनी. हा थॉट इज सो इम्पॉर्टंट. थँक्यू. आयडिया फाउंडेशनने एक पाऊच पाठवलेला आहे. ओके. आय थिंक हे साडीवरती आपण जे चंची म्हणून ऍक्च्युली चंची म्हणून वापरू शकतो, किंवा आय डोंट नो ह्याच्यात आपली वॉटर बॉटल घेऊन पण आपण फ्लॉन्ट करू शकतो, यु नो की. बट ही चंचीच असावी. चंची आहे असं मला वाटतं. येस, खूपच सुंदर. आणि माझं खूप फेवरेट फॅब्रिक आहे हे, खण. आणि त्याच्यात त्यांनी बनवलंय, आणि आय लव्ह द कलर. थँक्यू. अगं किती हा त्यांनीच बनवलाय. एक डायनिंग टेबल सेट आहे, फुल सेट आहे. फुल सेट आहे. त्यात मॅट्स आहेत, टेबल रनर आहे, टेबलचं कव्हर तुला आहे. मी सांगू सुलेखा, इथून मी घरी गेल्यानंतर माझी आई विचारणार आहे मला, ते डेली सोप मध्ये कसं रोज जातात शूटिंगला, तसं जाता येईल का? मला आवडेल तू रोज आलीस तर. हे किती कमाल आहे यार. आणि किती थॉटफुल गिफ्ट्स आहे. म्हणजे आपण घरी घेऊन जाऊ शकतो, तर ते घरी सगळ्यांच्या उपयोगी येणारी गोष्ट हो आहे. ना. किती मस्त, व्हेरी नाईस. अजून आहे हो, अजून आहे. माय फेवरेट कलर रेड. शैली डिझाईन्स कडून हे जान्हवीनी तुला पाठवलेलं आहे. ओके. आणि हे सगळे आर्टिफॅक्ट्स हा ती आरसा आहे बनवते ना? हो हो. हे किती सुंदर आहे बघ. म्हणजे ह्यात निरांजन आहे, कुंकवाचा करंडा आहे, सुपारी आहे. म्हणजे पण मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये आपण मेकअपचं सगळं ठेवू शकतो. बिलकुल, कारण आरसा आहे सुद्धा म्हणजे आपल्याला ते आहेच. पण मला हे आवडलंय. एकतर हे कलर कॉम्बिनेशनमुळे इतकं सुंदर दिसतंय. आणि ही सुपारी, इतकं टॅलेंट भरलेलं नाही या जगात असं माझ्या लक्षात येतंय. हँड पेंटेड ट्रे पण तिने पाठवलाय. हा, मला वाटतं हे निरांजन वगैरे आपण त्याच्यावरच ठेवू शकतो. नाही, बघ ना किती छान. वा वा. आई मला आग्रहाने तुझ्याकडे परत पाठवणार आहे. ती रिक्वेस्ट वगैरे करेल मला की जा तू, असं एकच एपिसोडमध्ये कसं कळणार अख्खं आयुष्य आपलं. ब्युटिफुल. थँक्यू जान्हवी, थँक्यू सो मच. थँक्यू जान्हवी. तिचं नाव पण किती सुंदर आहे, जानू. थँक्यू. मी आता तोच विचार करत होते की नॉर्मली मी कुठेही गेले की भेटवस्तू आपल्याला जेव्हाही देतात तर पहिली साडी येते, आणि मी म्हटलं अरे यार सुलेखा साडी देत नाही आपल्याला काही यार. आणि ना हा रंग खास मी तुझ्यासाठी सिलेक्ट केलाय. हा इतका सुंदर आणि ब्युटिफुल, अनयुज्युअल. खरंच हो ना? आय डोंट हॅव दिस बघ कलर. जरा. आय डोंट हॅव दिस कलर. खूप सुंदर. कोणी पाठवली? वनश्रीनी पाठवली आहे नयापन कडून. ओ आपली वनश्री. आपली वनश्री. वनश्री, थँक्यू सो मच बेबी. आय लव्ह यू. आय लव्ह यू. दिस इज गॉर्जियस. आणि मी लवकरच ही नेसते आणि ताबडतोब तुला फोटो पण पाठवते. अँड आय लव्ह दिस सुलेखा. इट इज ब्युटिफुल. अँड थँक्यू फॉर सिलेक्टिंग दिस कलर. थँक्यू. किती छान. तिने मला खूप साड्या दाखवल्या, हं. आणि मी इमॅजिन करत होते तू कुठल्या म्हणजे कलर मध्ये छान दिसशील. मला ते Of course, तू fabric पण सगळ्याच खूप आवडलं. कलर्स मध्ये छान दिसतेस, पण मला ना एक ते टिपिकल कॉम्बिनेशन नको करेक्ट होतं. करेक्ट करेक्ट. नाही, आय थिंक अनयुज्युअल. आणि माझ्याकडे खरंच, कारण ह्याला तू असं ब्ल्यू नाही म्हणू शकत, पर्पल नाही म्हणू शकत, आणि असं शेडेड आहे, ते धूपछाव आहे. धूपछाव आहे. सो आय लव्ह इट. Yes. आय एम गोइंग टू वेअर इट सून. वाव, संपले का? हो. ओके, ठीक आहे. म्हणजे जरा जास्तच झाले, पण हवरेपणा, दुसरं काय. थँक्यू, थँक्यू Okay. सो मच. दिल के करीब टीमचे खूप खूप आभार. म्हणजे टू बिगिन, आपण म्हणतो ना कुछ मीठा हो जाए उससे दिन अच्छा जाता है, तो इतने सारे गिफ्ट्स के बाद तो सब अच्छा ही होगा. बरं, सुरुवात करूया तुझ्या लहानपणापासून. लहानपणापासून कष्ट घ्यायची, मेहनत करायची इच्छा होती, आणि मला तुला विचारायचं आहे की आत्तापर्यंत तू तेच करतेस, आणि तुला जे काही यश मिळालंय
ते ह्या क्वालिटीमुळे आहे. तर तो ड्रायव्हिंग फोर्स काय आहे? हे तू कुणाकडून शिकलीस किंवा तुझ्या घरात कुठून बघितलंस किंवा? यू विल बी व्हेरी सरप्राईज्ड, पण म्हणजे मध्यमवर्गीय कुटुंबातून मी आलेले आहे. मी ना हे कोणाला सांगितलं तर लोकांना विश्वास बसत नाही की ॲब्सोल्युटली नो अम्बिशन, ॲब्सोल्युटली नो टॅलेंट, नो स्किल, अशी एखादी मुलगी जन्माला येते. तिचं नाव असतं हर्षदा खानविलकर. अत्यंत कमाल अशा घरात ती जन्माला येते. 10x10च्या घरात माझं अख्खं आयुष्य गेलं. बट ॲज आय सेड, आय वॉज बॉर्न इन अ कमाल फॅमिली. म्हणजे स्पेशली माझे आई आणि पप्पा, म्हणजे गोईंग बॅक ऑलमोस्ट 48 इयर्स, खूप वेळेच्या पुढे असणारा पप्पा माझा आहे. म्हणजे आम्ही 2 बहिणी. तर माझा पप्पा आहे ना, तो नाटक वेडा, क्रिकेट वेडा. म्हणजे आमच्या घरात दिलीप कुमार आणि सुनील गावस्कर हे देव आहेत. अच्छा. आणि गणपती बाप्पा आहे, असे 3 देव घरात आहेत. अच्छा. अशा पद्धतीने मी लहानाची मोठी झाली. सतत पैशाची चणचण, कारण पप्पाचा जॉब थोडा फ्लक्च्युएटिंग होता वगैरे असं. आई माझी ॲक्च्युली मॉन्टेसरीला शिकवायची, पण लग्नानंतर तिची तब्येत थोडीशी ती फ्रेल होती, तेव्हा फ्रजाईल होती. कारण माझ्या आधी शी हॅड डिलिव्हर्ड अ चाइल्ड, आणि माझा दादा 1 वर्षाचा असताना, तेव्हा आय वॉज नॉट देअर, ही पास्ड अवे अचानक. सो दॅट त्याच्यामुळे माझ्या आईच्या तब्येतीवर त्याचा खूप परिणाम झाला. एपिलेप्सी होती, तिला फिट्स यायच्या. आणि जॉईंट कुटुंब होतं, छोटंसं घर, कॉटन ग्रीनला राहायचो आम्ही. बट व्हेन आय लुक बॅक ॲट माय चाइल्डहुड, माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदी काळ तो होता. कारण एका अशा कमाल पप्पा च्या छत्रछायेखाली मी आणि अर्चना होतो. अर्चना म्हणजे माझी धाकटी बहीण, 2 वर्षांनी लहान आहे ती माझ्यापेक्षा. जिथे रात्री गणपतीत सत्यनारायण जेव्हा चाळीचा असतो, तेव्हा रात्री पडद्यावरचा पिक्चर रस्त्यावर बसून बघणे. त्याच्यानंतर पूर्वी थिएटरमध्ये सिनेमाचं तिकीट ॲडव्हान्स बुकिंगमध्ये असायचं, तर त्या लाईनमध्ये उभं राहून पप्पाबरोबर तिकीट खरेदी करणे. पप्पा सिगरेट प्यायला जायचं, तर मग त्याच्याबरोबर रात्री त्याचा हात धरून जायचं की तो कुठेतरी गादीवर जाणार आणि त्याची सिगरेट घेऊन येणार. पप्पाची चमची. बट अ फादर हू ॲट दॅट टाईम थॉट की माझ्या मुलींना इंग्लिश आलं पाहिजे, मराठी घरात येतं. सो घरातल्यांचा विरोध होता की आपल्याला परवडणार नाही आणि काय करायचं आहे इंग्लिश मिडियममध्ये. पण त्याचं म्हणणं होतं की पुढे जाऊन तिला उपयोगी पडेल. मराठी तर येणारच आहे, त्याचा अभिमान आपल्याला आहेच, पण एक वेगळी भाषा शिकणं खूप गरजेचं आहे, कारण कदाचित पुढे या भाषेला महत्त्व असेल. विच इज सो ट्रू टुडे. खरं. ॲज आय वॉज ग्रोईंग अप, माझा पप्पा माझ्या आईला सांगायचा, मुलगी आहे म्हणून स्वयंपाक करायला शिकवू नको, तिला आवड असेल तर शिकेल, स्वतः उपाशी नाही राहणार याची ती काळजी घेईल, पण मुलगी आहे म्हणून माझ्या मुलींनी स्वयंपाक नाही शिकायचा, मुलगी आहे माझ्या मुलींनी भांडी नाही घासायची. मी कॉलेजमध्ये असेपर्यंत माझी स्लीपर माझा पप्पा धुवायचा, क्लीन स्वच्छ स्लीपर पाहिजे, माझं अंथरूण पप्पा घालायचा. सो आय वॉज बॉर्न इन अ फॅमिली जिथे मला पैशाची चणचण होती आमच्याकडे, बट घरातल्या प्रत्येक बाईला रिस्पेक्ट होता. आणि ते माझ्या वडिलांकडे होतं. म्हणजे पप्पा वॉज अ सिगरेट लवर, सिगरेट स्मोकर, चेन स्मोकर ऑलरेडी. पण त्याची मोठी बहीण होती आणि ती जर समोर आली अचानक बोलायला, तर नुकतीच लाईट केलेली सिगरेट पण तो अख्खी अशी मागे ठेवून असं तिच्याशी बोलायचा. या पद्धतीचा फिल्मी वाटेल असा, पण जेन्युइन रिस्पेक्ट देणं काय असतं हे मी माझ्या पप्पाकडून शिकले. त्याच पद्धतीने त्याने आम्हाला मोठं केलं. फ्रीडम ऑफ एव्हरी काइंड, पण ते फ्रीडम देताना हे सांगून की कुठेही धडपडलात, कुठेही चुकलात, त्याच्या पुढची चूक करू नका, बिकॉज युअर फादर इज स्टँडिंग हिअर, कम बॅक, आय विल स्टँड विथ यू. सो जेव्हा असं मी काय करणार हा एक वादातीत मुद्दा होता, कारण मी होते सुलेखा, अभ्यासात ॲव्हरेज, कुठलंही स्किल नाही, आर्थिक चणचण असल्यामुळे कुठलं स्किल डेव्हलप करायला संधी नव्हती किंवा अपॉर्च्युनिटीज
नव्हत्या. सो शिक्षण घ्यायचं आहे, ग्रॅज्युएशन करायचं आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा त्याच्यानंतर जेव्हा मी 10वी पास झाले तेव्हा टायपिंग शिकणं हे खूप गरजेचं होतं. आणि शॉर्ट हँड, जर तुम्हाला थोडंसं इंग्लिश येत असेल, माझ्या वडिलांना ना इंग्लिश भाषेबद्दल खूप प्रेम होतं. ही यूज टू लव्ह दॅट लँग्वेज. तर ते शॉर्ट हँड म्हणजे तुम्ही कुठल्या तरी खूप मोठ्या कंपनीत वगैरे सेक्रेटरी वगैरे म्हणून राहू शकता असं त्यांना मला पण आठवतंय, मला आईवडिलांनी कंपल्सरी शिकवलं होतं की शिकायलाच पाहिजे. मला कळत नव्हतं का शिकायचं टायपिंग, का शॉर्ट हँड शिकायचं. मी 2-3 वेळा जॉईन केलेलं आहे, पण ते ASDFच्या पुढे काही जाऊ शकलेले नाही. आणि देन अचानक वन फाईन डे इट्स सो हॅपन्ड की ग्रॅज्युएशन माझं लास्ट इयर होतं आणि आमचे एक फॅमिली फ्रेंड होते, त्यांनी माझे फोटोग्राफ्स काढले होते जनरली असे. तर त्याच्यातला एक फोटोग्राफ वुमन्स एरा मॅगझिनवर आला होता. वाव, हे खूप यक्ष काळापूर्वीची गोष्ट आहे ही. आणि तेव्हा फेमिना, वुमन्स एरा हे सगळे मॅगझिन्स खूप पॉप्युलर होते. तर त्याच्यावरचा फोटोग्राफ बघून ना, नीना गुप्ताच्या प्रोडक्शनमध्ये ते असं बघतात ना, एक छोट्या रोलसाठी कोणी पाहिजे तर हा बरा चेहरा आहे किंवा काही असं, अशा पद्धतीने मला दर्द नावाच्या मालिकेसाठी बोलवलं होतं. सुलेखा, आमच्या घरी तेव्हा फोन नव्हता. शेजारच्यांकडे फोन असतो माहिती आहे, ते येऊन असे मख्ख चेहऱ्याने सांगतात आपका फोन आहे. तसा फोन आला होता. फोन आहे, मी गेले तर समोरून आवाज आला, नीना गुप्ता हिअर. मी फोन ठेवून दिला, कारण त्यावेळेला आपल्याला असे 2-4 ब्लँक कॉल तर यायचे ना. तर नीना गुप्ता कशाला आपल्याला फोन करणार आहे ना, काहीतरी उगाच आपलं. 10 मिनिटांनी परत आला ग, आणि त्या म्हणाला, मैं नीना गुप्ता ही बात कर रही हूँ. आणि तेव्हा शी वॉज अ स्टार. आवाज आपल्याला म्हटलं, येस वी आर कास्टिंग, आय वॉन्ट टू मीट यू. फोन त्यांनी ॲड्रेस सांगितला, पाली हिल, गिरनार बंगलो. मी पप्पाला येऊन म्हटलं, पप्पा नीना गुप्ताचा फोन होता. त्यालाही असं वाटलं की, तर तो म्हणाला ठीक आहे आपण जाऊया, ॲड्रेस दिलाय तर. आणि खरंच पप्पा आणि मी गेलो. आणि दर्द नावाच्या सिरियलमध्ये तिच्या भावाच्या गर्लफ्रेंडचं नाही, तिच्या बॉयफ्रेंडच्या बहिणीचं कास्टिंग होतं, छोटासा रोल होता काहीतरी. सो दे आस्क्ड मी टू से द लाईन्स. तर पाठांतर ओके होतं आपलं. तर 4 लाईन हिंदीमध्ये आपण बोललो, कारण सिनेमे खूप बघितलेत ना, त्यामुळे असं लाईन बोललो. आणि ती साईड की आप 2-4 ड्रेसेस आपके लेके आओ और काम सुरू. वा. आणि खूप घाणेरडं काम केलं मी. आणि जिथे करिअर सुरू झालं, नाही विश्वास बसत, जिथे करिअर सुरू झालं तिथेच संपलं. म्हणजे म्हणजे खूप घाणेरडं काम केलं होतं, त्याच्यानंतर माझ्याकडे कधी काम नाही आलं. मग एक वेगळं आयुष्य सुरू झालं जेव्हा मी लॉ कॉलेज जॉईन केलं रुपारेलला. आणि मग त्या वर्षी तिकडे रुपारेलचं माहोल तुला माहिती आहे ना कसं आहे, की थिएटर बिएटर असं सगळं. तर तिथे गिरीश जोशी म्हणून लेखक, आपला नाही नॉट लेखक, वन ऑफ द ॲक्टर. अच्छा. तर ते ना, तेव्हा काय होतं ना की बिकॉज माझ्या पप्पाने मला सांगितलं होतं की तू कमाल आहेस, असं त्यांनी मला सांगितलं होतं. त्यामुळे मला असं वाटायचंच की आपला बाप आहे, कुणाच्या बापाला घाबरायचं गरज नाही. सो आय यूज टू लिव्ह माय लाईफ लाईक दॅट, की छोटे कपडे घालणं, थोडंसं इंग्लिश यायचं, तर अशी थोडीशी मॉडर्न मुलगी वाटायची मी. तर तसंच मला नाटकाच्या ऑडिशनसाठी बोलवलं होतं तिथून. विजय गोखले सरांचं नाटक होतं आणि नाथ हा माझा. तर तिथे ना क्वालिफिकेशन काय हवं होतं त्यांना, की थोडे छोटे कपडे घालू शकेल आणि इंग्लिश बोलता येईल. अदरवाईज मी कधी एकांकिका केलेलं नाही, काही नाही. आय स्टील रिमेंबर मी तिकडे बोलत असताना ना, स्क्रिप्ट सरांची वाट बघत होते मी, विजय सरांची, आणि चेतन दळवी तिथे होते. ते म्हणाले काही घाबरू नको, असं आपण जसं एकांकिका वगैरे केलंय ना. तर मी असं म्हटलं त्यांना, नाही मी कधी केलेलं नाहीये. त्यांचा चेहरा सुद्धा असं झाला, अरे देवा यार, एकतर मुलगी शोधतोय आपण आणि आली आहे ती पण, तिला काही अनुभव नाही. बट द वे आय स्पोक दॅट इंग्लिश वगैरे, आणि सरांना मला वाटतं त्यांनी मेंटली प्रिपेअर्ड होते की आपल्याला हिला शिकवायचं आहे. बरं. आणि मी नाटकात काम करणार आहे ह्या कल्पनेने पप्पा वॉज ओके विथ इट. घरातून कडाडून विरोध होता, म्हणजे माझी आई, की हे असं काही करायचं नाही आपल्याला, शिक्षण कम्प्लीट कर तरच उत्तम नवरा मिळणार आहे. म्हणजे ग्रॅज्युएशन, एक नोकरी. पप्पा तेव्हा माझा सिमेंट्समध्ये कामाला होता, तर तिथेच काहीतरी आपल्याला करता येईल. जर लॉ बी चुकून केलंच तर तिथेच कुठली तरी एक कॉर्पोरेट नोकरी, एक नवरा, 2-4 मुलं की झालं. बरं, मला विचारशील तर ग्रोईंग अप आय वॉज सो मच इन टू फिल्म्स. बघणं, काम नव्हतं करायचं मला, कारण ते काय आपल्याला येतच नव्हतं. पण मला प्रत्येक सिनेमा बघितला की त्याच्यातली जी हिरोईन होती तिच्या आयुष्यात कसा यायचा कोणीही, तसं मला वाटायचं की माझ्या आयुष्यात येणार. सो माय ओनली गोल इन लाईफ वॉज टू गेट मॅरिड अँड हॅव ॲटलीस्ट 6 चिल्ड्रन. मी हे कोणाला सांगितलं तर आता कोणाचा विश्वास बसत नाही. आय ओनली वॉन्टेड टू गेट मॅरिड. आय वॉन्टेड टू वेअर ब्युटिफुल सारीज अँड आय वॉन्टेड टू हॅव लॉट्स ऑफ चिल्ड्रन.
किती गोड ग. हां, पण अनफॉर्च्युनेटली तेवढंच घडलं नाही, बाकी सगळं घडतंय. बट आय हॅड अ ब्युटिफुल चाइल्डहुड. मी तुला सांगते ना, माझा पप्पा इज द रिझन मी जशी आहे तशी आहे. वा. की मला माझा अभिमान आहे, एक स्त्री म्हणून जन्माला आल्याचा अभिमान आहे. कारण त्यांनी आम्हाला कधी मॅन ऑफ द हाऊस सारखं वाढवतो मी तुला वगैरे असं नाही कधी म्हटलं. ही सेड यू आर द गर्ल ऑफ द हाऊस, यू आर द वुमन ऑफ द हाऊस, टेक प्राईड. स्वतःच तुम्हाला रिस्पेक्ट केलात. आणि तू इमॅजिन कर ना की 40 years बॅक ही टोल्ड मी की तू लग्न करून जाशील, करिअर काहीही करशील, कायम लक्षात ठेव, वेर एव्हर यू फील की तुला हे जमत नाहीये किंवा हा प्रॉब्लेमॅटिक एरिया आहे, कम बॅक, स्टार्ट अगेन. मी आहे तिथे. सो हे किती महत्वाचं आहे ना. ॲब्सोल्युटली ॲब्सोल्युटली. मी तुला सांगते ना की लहानाची मोठी होताना मला खरंच कधी कोणाची भीती नव्हती. मला कधी अंधाराची भीती वाटली नाही, काही कोणाला फेस करायला भीती नाही वाटली. बिकॉज बॅक ऑफ द माइंड सतत होतं की पप्पा आहे यु नो. सो आमची आई तशी थोडीशी समाजाला घाबरून, कुटुंबाला धरून यु नो, कारण तिचं माहेर तसं होतं की 5 भाऊ. म्हणजे ती स्वतः खूप वोकल आहे सगळ्या गोष्टींच्या बाबतीत. शी लाईक्स फॅमिली, शी लाईक्स पीपल. पण थोडंसं आता सासरी जेव्हा ती आली तर आय नो की तिच्यापेक्षा थोडी वरचढ ठरणारी माणसं आमच्या घरात होती. त्यामुळे शी हॅड टू टेक अ बॅक सीट. पप्पा वॉज नॉट अर्निंग व्हेरी वेल, सो शी हॅड टू टेक बॅक सीट. म्हणजे ती आली होती खूप वेगळ्या माहेरातून, पण इथे शी हॅड टू टेक बॅक सीट. बट आय टेल यू सुलेखा, कसे आपण आपल्या आईवडिलांकडनं काय काय शिकतो. माझी आई खूप बऱ्या माहेरातून आली होती, बट इथे आल्यानंतर द केस वॉज नॉट दॅट, कारण आर्थिक गोष्टींमुळे. सो पप्पाची नोकरी नसताना मग माय मदर हॅड टू सेल ऑफ हर ज्वेलरी अँड रन द हाऊस. सो मला अजून आठवतं की घरात कोणाचंही काही लग्न असेल तर माझी आई म्हणायची नाही जमणार आहे, मला ना पिरियड्स आले आहेत. बिकॉज शी डिडंट हॅव. तिथे गेल्यानंतर आपल्या नवऱ्याचा आब आपल्याला ठेवता नाही येणार, सो आपण नको जाऊया. माझी आई कधीच माहेरी राहायला गेली नाही. म्हणजे जर काही कार्यक्रमाला खरंच जावं लागणार असेल तर ती पप्पाला म्हणायची मग 4पर्यंत याल ना मला न्यायला. शी वॉज डिवोटेड टू माय फादर. आय हॅव लर्न दॅट फ्रॉम हर. डिवोशन टू हुएवर अँड वॉट एव्हर इज इन युअर लाईफ. तिच्या घरातली चणचण कधीच उमऱ्याबाहेर गेली नाही. सो जसं तू मगाशी म्हणालीस की कितीही प्रॉब्लेम मला काही आला तरी ते चेहऱ्यावर नाही दिसत, माझ्या आईच्या अजूनही ते चेहऱ्यावर नाही दिसत. आणि डिवोशन आणि जे आपलं आहे ते आपल्या उंबऱ्याच्या आत राहायला पाहिजे, ह्या दोन्ही गोष्टी मी माझ्या आईकडून शिकले. म्हणजे खरं तर जसं आपण म्हणतो ना, शी इज द मॅन ऑफ माय हाऊस. म्हणजे आता माझा बाबा जाऊन 20 वर्ष झाली ॲक्च्युली. म्हणजे ही पास्ट अवे व्हेरी अर्ली फॉर अस. ही वॉज 59. आणि खूप अचानक, आणि 1.5 महिना तो व्हेंटिलेटरवर होता. सो अनफॉर्च्युनेटली जेव्हा आम्ही यंग होतो तेव्हा माझी आई तब्येतीने फ्रेल होती, तर आम्ही नेहमी म्हणायचो की आई एकदा गेली ना पप्पा की आपल्याला एकदम आयुष्य एकदम फुल ऑन आपण जगणार आहोत, कारण आता हिच्यामुळे खूप प्रॉब्लेम आहे आपल्याला वगैरे असं. आणि अनफॉर्च्युनेटली ज्या माणसाने कधी क्रोसिनच्या वर औषध घेतलं नव्हतं, ही हॅड टू गो थ्रू अ लॉट, कारण ही वॉज अ चेन स्मोकर. आणि प्लीज सिगरेट पिऊ नका. आय हॅव सीन माय फादर गोईंग अवे बिकॉज ऑफ दॅट. अर्थात वेळ आली की माणूस कुठल्या ना कुठल्या कारणाने जातो, पण ही वॉन्टेड टू लिव्ह आणि ही कुड नॉट. आणि तो गेल्यानंतर देन माय हाऊस वॉज ऑफ ऑल 3 विमेन, आणि मी, माझी आई आणि बहीण. बट तो इतकी स्ट्रेंथ देऊन गेला होता ना. म्हणजे सुलेखा आमच्या घरात ना आर्थिक चणचण खूप होती, टू थिंक बॅक. म्हणजे आता नाही इट्स ओके, पाणी नो. आता जेव्हा मी मुलांना बघते ना, खूप इझिली कधी कधी मुलं काही म्हणतात की अरे यार एवढं तर तुम्ही लोकांनी केलं पाहिजे आमच्यासाठी, किंवा तुम्ही काय केलं आमच्यासाठी. मला ना पप्पा गेल्यानंतर माझ्या बहिणीने सांगितलं की एकदा पप्पा तिला म्हणाला होता की ताईसाठी काही करता नाही आलं. बट इफ यू आस्क मी, काय नाही केलं त्याने. ही ब्रॉट मी अप टू बी सो इंडिपेंडेंट. ही ब्रॉट मी अप टू बी सो कॉन्फिडेंट. तो नेहमी म्हणायचा की हर्षदा, आपण जेव्हा वागतो ना बाहेर खूप कॉन्फिडेंटली वागायचं. आपण चुकलो ना तरी समोरच्याला वाटलं पाहिजे आपलं चुकलं आहे का तिचं चुकलं आहे. आणि आय फॉलो दॅट इवन टुडे. आणि आय हॅव ऑल ब्युटिफुल मेमरीज ऑफ हिम. आणि आय फील स्ट्रॉंग यु नो. म्हणजे
माझा पप्पा गणपती बाप्पाशी बोलायचा, त्याला काही सांगितलं ना, रे यार पप्पा बहुत स्ट्रेस, 1 मिनिट थांब, अरे गणपती यार इसका प्रॉब्लेम सॉल्व करते, अरे ताई तो बघतोय, यु नो. सो लाईफ वॉज व्हेरी सिम्पल फॉर हिम. म्हणजे आमच्या घरी, माझ्या छोट्या काकाच्या घरी गणपती बसवायचो आम्ही, पण घ्यायला पप्पा जायचा. तर पप्पाला आम्ही विचारायचो, अरे तू कसं सिलेक्ट करतो? तो म्हणतो काय नाही, आत गेलो ना की एकच मूर्ती आपल्याकडे बघते, अगं बाई, ती आपल्याकडे स्माईल करते, ती स्माईल केली आणि ती जर खिशाला परवडली तर घ्यायची. सो दॅट इज हाऊ ही लेड लाईफ, नॉन जजमेंटल. किती सोपं करून ठेवलं. मी तुला सांगते ना, माझ्या पप्पासारखं म्हणजे खूप ॲक्च्युली असं लाईफ त्यांनी बघितलं, विच ही डिडंट वॉन्ट. ही वॉन्टेड टू ॲक्ट, ही वॉन्टेड टू प्ले क्रिकेट. पण जेव्हा 10वी झाले तर आजोबा म्हणाले आता चला नोकरीला लागा. सो फ्रॉम व्हेरी यंग एज ही स्टार्टेड वर्किंग. त्याला ना सक्सेस नाही मिळालं, जे जे करत होतं त्याच्यात त्याला जसं हवं होतं. आणि अनफॉर्च्युनेटली ही वॉज ओनली 59 वेन ही पास्ड अवे. सो मीही त्याच्यासाठी खूप काही करू नाही शकले. म्हणजे ते रिग्रेट माझ्या आयुष्यात कुठलंच दुसरं रिग्रेट नाही आहे. तो ओनली रिग्रेट आय हॅव is I couldn't do a lot for my father, and when my father passed away he felt he couldn't do anything for me, where I know he's somewhere and I just want to tell him that he's done everything right for me. ताई सॉरी, मी हा विषय नाही काढायला पाहिजे होता. नो इट्स माय फेवरेट टॉपिक. माय फादर इज द बेस्ट अँड आय होप हे आपण बोलल्यामुळे ज्यांनी कोणी आज म्हणजे गेल्या आठवड्याभरात आपल्या आईबाबांना भेटले नसतील, प्लीज फोन करा, से आय लव्ह यू. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. पहिला फोन मी करणार आहे डॅडीला. कारण तू आत्ता जे तुझ्या वडिलांविषयी सांगितलंस ते सगळं अगदी तंतोतंत माझ्या डॅडीबद्दल आहे आणि ते सगळंच जुळतंय. डॅडीज आर द बेस्ट. खरंच ग, खरंच. आणि आय एम प्राऊड टू बी अ डॅडीज गर्ल. ॲब्सोल्युटली, ॲब्सोल्युटली. आय थिंक मला नेहमी वाटतं की कुठल्याही पुरुषामध्ये ना खूप वाईट क्वालिटीज असू शकतात, पण 99% पुरुषांमधला जो बाप आहे तो कमाल आहे. वा. कमिंग बॅक, वुमन्स एरावरती तुझा फोटो काय छापून येतो, नीना गुप्ता तुला फोन काय करतात, तुला काम काय मिळतं, आणि त्यानंतर तू नाटक करतेस आणि तुझं करिअरच चालू होतं. हे सगळं खूप सोपं वाटतं, पण ते एवढं सोपं नसेल ना ग. सोपं नाही आहे नंतर, कारण हे तर घडत गेलं. म्हणजे मी ते नाटक केलं सरांचं, आणि तिथे कुलदीप पवार आपले जे मराठी ॲक्टर आहेत ते काम करत होते, आणि दामिनी नावाचा पहिला डेली सोप म्हणजे पहिली दैनंदिन मालिका येणार होती. कांचन अधिकारी डिरेक्ट करणार होत्या, आणि त्या कुलदीप पवारांच्या मुलीसाठी एक मुलगी शोधत होते. अगेन क्वालिफिकेशन छोटेसे थोडे कपडे, थोडेसे इंग्लिश, कॉलेज कुमारी वाटणार असं. तर कुलदीप सरांनी मला सांगितलं की जाऊन भेट. त्याने मला बघितलं आणि ते म्हणाले ओके यू आर प्लेइंग जुई. वा. दॅट टाइम इट वॉज लिटल इझियर असं मला वाटतं. आता ज्या मुलींना जे कॉम्पिटिशन म्हणजे एका रोलसाठी 50 मुलींना ऑडिशन केलं जातं, तेव्हा ती तादाद थोडी कमी होती. आणि ऑफकोर्स दैनंदिन मालिका पहिली होती दामिनी, आणि वी स्टार्टेड शूटिंग, आणि चांगलं वाईट जे काही काम करत होतो आपण, पण द करिअर जस्ट स्टार्टेड. आणि दामिनी एकदा सुरू झाल्यानंतर तसं आय डिडंट हॅव टू लुक बॅक. म्हणजे परत थांबवायची, काम करायची गरज नाही आली. मी तेव्हा लॉच्या पहिल्या वर्षाला होते ॲक्च्युली, आणि दामिनी सुरू झाल्यामुळे मग शूटिंग करायला लागायचं. शूटिंग 9 ते 10 अख्खा दिवस. त्यामुळे मग मला साधारणतः पहिलं वर्ष झाल्यावर प्रिन्सिपॉलनी बोलवून घेतलं आणि सांगितलं उगाच एक सीट कशाला वाया घालवताय, तर निघा तुम्ही कॉलेजमधून. असं की आयदर हे करा तर हे करा. कारण मी अजिबातच जात नव्हते. म्हणजे काही मुली कशा होत्या आपल्या तिकडे की दोन्ही मॅनेज करायचं. माझं तेवढं मॅनेजिंग स्किल वगैरे काही नव्हतं. मला मजा यायला लागली होती. सकाळी जायचं तिकडे, मेकअप करायचा, आणि असं मला खूप. त्याच्यानंतर थोडेसे पैसे यायला लागले. 750 रुपये पर डे होता माझा. त्यावेळेस खूप होता 750. हो, आणि प्लस 100 रुपीज कन्व्हेन्स मिळायचा. हा, त्यावेळेस मिळायचा. तेव्हा रिक्षा तुला माहितीये का, आय स्टील रिमेंबर, आय टू स्टे इन चेंबूर, आणि बसनी यायची मी जुहू पर्यंत. जुहू आपल्यासाठी खूप वेगळं होतं माझ्यासाठी. इथे अमिताभ वगैरे राहतात ना. सो आणि मग जिथे मी बस स्टॉपला उतरायचे तिथून 6 रुपयाची रिक्षा करून नागी विला नावाचा बंगलो होता, जे आमचं घर होतं. सो त्या 100 रुपयामधले सुद्धा पैसे वाचवून मी आईला मंथ एंडला द्यायचे. कारण फक्त तेवढेच लागायचे ना, ते 12 रुपये खर्च व्हायचे, आणि तिकीटचे काय बसचे असतील ते. सो पैसे हातात यायची सवय नव्हती, आणि दॅट फेल्ट गुड. अभ्यासावरचं लक्ष आधीच नव्हतं फार, तेही उडालं, आणि काम सुरू झालं. पण दामिनी चालू होतं. मग हळूहळू 1-2 वर्ष दामिनीची झाल्यानंतर काहीच कुठे काही फार घडत नव्हतं माझं. अँड देन कारण
मी खूप कमाल ॲक्टर नव्हती. काही लोक कसं होतं ना की येतात पहिल्याच शोमध्ये असे शाईन होतात, तर तसं नव्हतं. मग मध्ये एक थोडासा अल्लल आला, मग मी सेकंड इयरपर्यंत पोचले आणि मग मला कॉलेजमधनं काढावं लागलं आणि मग कळत नव्हतं काय करायचं. मग स्ट्रगल चालू होता. दॅट वॉज अ पिरियड जेव्हा ना खूप पायलट बनायचे, ज्याचे आपल्याला पैसे नाही मिळायचे पण पायलट बनायचे. आणि एक झालं की मी दामिनी केल्यानंतर जसं मला नेहमी माझा अत्यंत जवळचा मित्र संजय जाधव म्हणतो, तू ॲक्टर खराब आहे लेकिन तेरा PR अच्छा है. म्हणजे काय तर माझं सगळ्यांची मैत्री होते वगैरे. तर इस चक्कर में अधिकारीजमध्ये मी खूप काम केलं. हो ना, मी सुद्धा. आय वॉज देअर इन एव्हरीथिंग अँड एनिथिंग. म्हणजे तिथे असताना मी देवाच्या कृपेने पण ते घरच वाटायचं. लक्ष्मीकांत बेर्डेन बरोबर काम केलं, सतीश शाह बरोबर काम केलं, शेखर सुमन बरोबर काम केलं, जतीन कनाके बरोबर काम केलं, खूप लोकांबरोबर काम केलं मी. आणि सतत नोकरीसारखं अधिकारी ब्रदर्सनी मला सामावून घेतलं होतं. आणि ते सांभाळायचे पण आपल्याला. बिलकुल वेळेत पैसे सगळं छान रिस्पेक्टफुल वागणं. आणि मग हळूहळू कसं होतं माहिती आहे की तेव्हा यू आर नॉट रनिंग द हाऊस. घरात ऑलरेडी आपले पप्पा असतात, आई असते, घर सांभाळतात. आपण जे कमवतोय दॅट बिकम्स अ बोनस. बरोबर. सो आपल्याला असं वाटतं की हे खूप कमाल चाललेलं आहे. आयुष्यात धक्के जेव्हा लागतात काही, मग आपल्याला कळतं की आपल्याला खूप हातपाय हलवायला हवेत. आणि फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली तशा वेळा येत गेल्या. बट जसं मी नेहमी म्हणते की देवाचं ठरलं होतं मला खानविलकरांच्या घरात जन्माला आणलं, तिथेच त्याचं ठरलं होतं हिच्या आयुष्यात फक्त आणि फक्त चांगली माणसं आणायची. म्हणजे खोटंही वाटू शकतं जर मी हे म्हटलं की मला खरंच वाईट अनुभव नाही आले आपल्या इंडस्ट्रीत किंवा काम करताना. खूप कदाचित मी खूप कमी अम्बिशियस असेल म्हणूनही असेल, पण ज्या गोष्टी घडत गेल्या ज्या फ्लोमध्ये आय वॉज ऑलवेज ब्लेस्ड. चांगलीच माणसं आयुष्यात आली, थांबली, राहिली आणि अजूनही आहेत. आय हॅव पीपल, मी 99मध्ये ज्यांच्याबरोबर असोसिएटेड होती ती माणसं माझ्या आयुष्यात अजूनही आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी 99मध्ये ज्या गोष्टींनी माझं करिअर घडवलं ॲक्च्युली, म्हणजे जिथे मला कळलं की अभिनय हा सोपा नाही आहे, इथे खूप मेहनत घ्यावी लागते, अशी मालिका म्हणजे आभाळ माया. म्हणजे जसं मी आय टेक प्राईड इन टेलिंग की माझी पहिली दैनंदिन मालिका दूरदर्शनची त्याच्यात मी होते, तसंच सॅटेलाईट चॅनलची जी पहिली दैनंदिन मालिका होती आभाळ माया, त्यात खूप मुख्य भूमिका मला मिळाली. और कैसे होता है देख सुलेखा, ती भूमिका कोणीतरी दुसरं करत होतं. अच्छा. जेव्हा पायलट केला होता त्या लोकांनी, आणि मग तिची काहीतरी अडचण झाली किंवा काहीतरी झालं असेल आणि विनय काकांनी मला बोलवलं. तेव्हा विनय सरांना वगैरे मी कधीच ओळखत नव्हते कारण माझा थिएटरशी संबंध नव्हता. आणि माझं असं होतं की जे थिएटरमध्ये काम करतात ना किंवा जे चांगले तेच मोठे ॲक्टर आहेत ना, त्यांनाच एक मान मिळतो ॲक्टर म्हणून. तेव्हा आता विनय आपटे आपल्याला भेटणार तर त्याच्यातनं काहीच घडणार नाही आहे. माझाच पप्पा फक्त एक्सायटेड होता, विनय आपटे क्या बात आहे असं म्हणून ना. आणि आय डोंट नो वॉट, विनय सर ओके की हां ठीक आहे हिला कास्ट करूया. आणि शूटिंग सुरू झालं आणि आय वॉज इन फॉर अ शॉक. कारण खूप घाणेरडी माणसं त्या मालिकेत होती. मंदार देवस्थळी, संजय जाधव, सुकन्या कुलकर्णी, जे स्वतःचं करिअर इतकं सिरियसली घेतात. मला कळायचंच नाही की वेडे लोक आहेत का. एक तर तो संजय जाधव काय लाइटिंग करायचं मला कळायचंच नाही. एवढा वेळ लाइटिंग करायचं आणि आमच्याकडे असं घाणेरड्या चेहऱ्याने बघायचा. मंदार देवस्थळी 13 मिनिटाचा सीन आम्हाला सांगायचं हा हे सगळं करून घ्या. ती एक बाई आहे सुकन्या कुलकर्णी, ती तर फुल वेडी आहे. ती अशी वळली की गर्र रडते, अशी गेली की हसते. तर मला ना खूप राग यायचा या लोकांचा. कारण हे लोक काय करायचे माहितीये, आभाळ मायामध्ये ना खूप मोठे मोठे शॉट्सचं व्यसन होतं या तिघांना आणि त्याच्यात मी अडकायचे. असं झालं ना असं एक 13 मिनिटात, त्यात माझी समजा 4 लाईन असते तर चालायचे वन शॉट. हो तेव्हा वन शॉट वन सीन 12, 13, 14 मिनिटाचे. आता नाही चालत. आणि त्याच्यामध्ये मी बहिणीचा रोल करायचे, तिच्या रिबेलियस बहीण वगैरे, आणि 4 वाक्य वगैरे त्याच्यात माझी असायची. तर ती एकदा जर झाली ना तर माझा असं की हळूच एक आवाज यायचा, मँडी मला काय वाटतं ना हर्षदा तिथून जरा इथे आली ना आणखीन मजा येईल. ओके बेन परत करूया. मी खरंच सांगते चॉईसेस्ट ऑफ शिव्या मी लालबागच्या माझ्या ज्या आहेत तिथल्या मनातल्या मनात द्यायचे. कारण झालं ना आता यार, आता काय परत करा यार. बरं हिचं मला कळायचं नाही, इथे रडते पुसते डोळे परत हसते मग परत रडते, कशाला करायचंय बाई तुला परत. बट सुलेखा पहिल्यांदा असं घडलं की मी कुठेतरी बाहेर असताना किती छान काम करते तू आणि तुझी बहीण असं मला म्हटलं गेलं.
कोणीतरी पहिल्यांदा, म्हणजे त्याच्या आधी कसं होतं, दामिनीमध्ये ना जुई असं म्हणायचे, हा. छान काम करतेस तू असं म्हटलं. हा. या वाक्याची एक नशा आहे खरंय. जी मला खूप नंतर कळली. अँड देन आय रिअलाइज की इट इज ऑल हार्ड वर्क. हो. यू हॅव टू फील दॅट कॅरेक्टर. तुला ते समजायला पाहिजे. देर इज बिटवीन द लाईन्स. ही 3 माणसं मूर्ख नाही आहेत जी सारखं सारखं तुला करायला लावत आहेत. मी अभिनय काही शिकले नाही, पण ॲटलिस्ट दिस इज अ सिरियस प्रोफेशन. इथे आपण लक्ष द्यायला पाहिजे हे तर मला कळलं. वा. तरी पण ती सगळी लोक असताना आपोआप ती लोक माझ्याकडनं करून घ्यायची. मी करत नव्हते, ती लोक करून घ्यायची. सो सुकन्या कुलकर्णी इज वन पर्सन जिने मला शिकवलं की हे कुटुंब आहे. इथे तुम्ही येता आणि घरी जाता असं होत नाही. हे कुटुंब आहे. त्यांना वाटेल नाही किती वाटेल. महत्वाचं आहे ना गं. सुलेखा, जे सुकन्या मॅमनी मला आभाळ मायामध्ये शिकवलं ना, अभिनय तर त्या नाही शिकवू शकत होत्या मला की असं कर की तसं कर, कारण ती एक वरचा लेवल अभिनेत्री आहे. तिथपर्यंत पोचायला अजून जातील एक 50 वर्ष आहेत माझ्याकडे स्कोप. पण माणूस म्हणून आपण आपल्या युनिट मेंबरशी कसं वागायचं असतं हे मी तिच्याकडून शिकले. सगळ्यात महत्त्वाचं, साधारणतः या 40 माणसांबरोबर मी रोज 12, 15, 20 दिवस काम करता, तर आपण आयुष्यात 40 माणसाचं नाव नाही लक्षात ठेवू शकत काम करताना. 40 नाही, त्यातली 20 माणसं. स्पॉट नाही हाक मारायचं, त्याला नाव आहे. बरोबर. मेकअप नाही हाक मारायचं, त्याला नाव आहे. बरोबर. आणि गेली आता मी 25-30 वर्ष काम करते सुलेखा, मी हे नेटाने पाळते. आय ट्राय टू टेल माय अदर कलिग्स ऑल्सो की इट इज व्हेरी नाईस टू, कोणाला नावाने हाक मारलं तर त्यालाही वाटतं की ये बराबरी का रिश्ता आहे. आणि जिथे बराबरी का रिश्ता होत आहे ना, तिथे प्रत्येकजण एकमेकांच्या कामाला जबाबदार असतं. म्हणजे केस खराब झाले तर एखादा लाईटमॅन पटकन सांगू शकता, हो दॅट इज बिकॉज ही नोज की हर्षदा ताईला माझं नाव माहिती आहे. सो दॅट मॅटर्स अँड दॅट इज व्हॉट आय हॅव लर्न्ड फ्रॉम हर. मला कुठेतरी असं सतत वाटत असतं की तू समोरच्याला बरोबरीचं समजतेस आणि त्याला ती भावना देतेस, म्हणून तो तुला खूप उच्च दर्जा देतो. माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे की अख्ख्या युनिट, म्हणजे कधी कधी तर माझ्या प्रेमाचा जुलूम आहे असं संजय म्हणतो, की मला असं खूप वाटतं की सगळ्यांनी एकत्रच, आणि जे एकदा शोवर आले त्यातलं कोणीच जाता कामा नये असं मला खूप वेळा वाटतं. म्हणजे जेव्हा मी पुढे जाऊन पुढचं पाऊल केलं, 6.25 वर्ष मी ती मालिका केली आणि हार्डली 4 माणसं त्याच्यातली बदलली असतील. अर्थात याला कारणीभूत आयरिस प्रोडक्शन आहे. त्याचे जे प्रोड्युसर आहेत विद्याजी पाठारे, तुला अनुभव आहे त्यांचा, की ते एक कमाल प्रोडक्शन हाऊस आहे. आणि मला असं नेहमी वाटतं की असं काहीतरी मॅजिक व्हायला पाहिजे की जिथे तीच माणसं राहिली पाहिजे तो शो चालू असेपर्यंत. कारण कुणाच्या पुण्याईनी, कुणाच्या पावलाने शो वर्क होतोय काय माहिती. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की इट इज अ फॅमिली. माझी एक्सटेंडेड फॅमिली सगळीकडे असते आणि बाय गॉड्स ग्रेस शोज संपतात, पण त्यातली काही नाती जी आहेत ती सगळी माझी कॅरी फॉरवर्ड झालेली आहेत. अँड जसं मी नेहमी म्हणते, आय एम ब्लेस्ड बाय पीपल. आय एम रिअली ब्लेस्ड बाय पीपल, कारण खूप लोक आहेत माझ्या आयुष्यात. एंड आई एम रियली हैप्पी. मतलब बहुत पैसा नहीं कमाया मैंने, लेकिन मुझे लगता है कि लोग बहुत कमाए मैंने. हो ग, पण ते खरंच आहे. खरंच आहे. म्हणजे आज मी मगाशी जे म्हणाले की आपण फार आपली ओळख नाहीये किंवा एकत्र आपण वेळ नाही घालवलाय, काम नाही केलं, तरी सुद्धा मला तुझ्याबद्दल जे वाटतंय ते मी शब्दात नाही सांगू शकत तुला. कारण तुझ्याबद्दल मी इतकं ऐकलंय, मला असं वाटतं की मी ओळखते तुला. किती मस्त ना. किंवा मी कधी फोन उचलून माझे प्रॉब्लेम सांगू शकते तुला. पण खूप लोक, जसं मी तुला सांगते ना, पुढचं बोल करताना सुप्रिया पाठारे आणि मी रिअलाइज केलं की आम्ही तोपर्यंत एकत्र कामच नव्हतं केलं. बट समहाव आय वॉज पार्ट ऑफ अवर लाईफ फॉर सम अदर रिझन. कारण तिच्या आयुष्याचा एक वेगळा स्ट्रगल आहे आणि त्या स्ट्रगलच्या पार्टमध्ये कुठेतरी आय वॉज इन्वॉल्व की अरे इधर ऑडिशन चल रहा है तो तू जा ना. मग कोणाला तरी आपण फोन केला, वाय. सो यु नो समहाव. आणि मग कधीतरी आपण एकत्र काम करतो आणि मग आणखीन बंध वाढतात. जसं तुझ्याबरोबर मी काम नाही केलंय, मी आत्ता रिअलाइज केलं ऍक्च्युली. बट बिकॉज ऑफ स्मिताताई आय ऑलवेज फेल्ट की युअर फॅमिली. सो असं कधी रिअलाइज नाही होत. सो देर आर सो मेनी पीपल सुलेखा ज्यांना भेटल्यानंतर कुठल्या तरी कामानिमित्त माझ्या लक्षात येतं की अरे यांना तर यांच्याबरोबर मी वेळच नाही घालवलेला आहे. बट फोनवर, बर्थडेजला, सोशली जेव्हा भेटतो तेव्हा यू स्टार्ट दॅट डे फ्रॉम देअर. आणि यू फील की अरे गेली 10 वर्ष आपण एकमेकांना ओळखतोच आहे. अशी खूप मंडळी आहेत माझ्या आयुष्यात, विच इज सुपर. ताई, तू खूप म्हणजे मोठ्या मोठ्या भारदस्त भूमिका केल्यास किंवा तू केल्यास म्हणून त्या तशा झाल्यात ग्रँडजरस असं मला वाटतं. पण प्रत्येक भूमिका आपल्याला काहीतरी शिकवून जात असते. तर तुझ्या या सगळ्या पॉप्युलर भूमिकांनी तुला काय शिकवलं? मला एक कळलंय की कोर प्रत्येक भूमिकेचा
तुमच्याशी कुठेतरी जोडलेला असतो. आणि तो जर जोडलेला असेल, हे तुम्हाला जर त्याची प्रचिती आली तर ते जास्त छान व्हायला लागतं आणि लोकांपर्यंत जास्त पोचतं. जसं खूप वर्षांपूर्वी मी एक मालिका केली होती, अस्तित्व एक प्रेम कहाणी, हिंदी मालिका होती आणि त्यात मी कामवालीचा रोल करायचे. निकी अनेजा वालिया त्याच्यात होते. निकी अनेजा. ती मालिका करताना ना खूप ब्युटिफुली 2 पॅरलल स्तरातल्या बायका ज्या असतात त्यांच्या घरात सेम प्रॉब्लेम आहे. म्हणजे हिचा पण नवरा इज चीटिंग, हिचा पण नवरा इज चीटिंग. मला वाटतं एखाद्या स्क्रिप्टमध्ये इतकं ब्युटिफुली इट वॉज वोवन. मी वयाने थोडी लहान होते तेव्हा, तर ते कळत नव्हतं तेव्हा मला. आत्ता ते जास्त कळतं की किती ब्युटिफुल आणि किती इंटिग्रेट गोष्ट होती ती. जे तेव्हा मी सीन्स केले त्याचा अनुभव आत्ता मला सीन्स करताना कुठेतरी त्या इमोशन्सचा वापर करता येतो. आणि अर्थात प्रत्येक मालिका, जसं मी म्हटलं की माणसं जोडली जातात. निकी आता इथे राहत नाही, ती लंडनला असते. भैरवी रायचुरा किंवा नंदिता मेहरा डिरेक्टर आहे, हिमानी शिवपुरी आणि त्या मालिकेचे प्रोड्युसर्स संगीता सिन्हा, अजय सिन्हा. आता ह्या मालिके करूनच मला झाली 25 वर्ष. बट स्टील ऑल ऑफ देम आर पार्ट ऑफ माय लाईफ. अजूनही वी ऑल आर टुगेदर. आणि ती मंडळी जे जे काम करतात ते बघून सुद्धा मी खूप शिकते. रादर मी माझं सगळंच करिअर तू बघशील तर मी खूप चांगल्या चांगल्या लोकांबरोबर, मी खूप कमी काम केलं आहे ॲक्च्युली. असं वाटतं खूप काम केलं आहे, मी खूप कमी काम केलेलं आहे. जसं हे अस्तित्वाने मला खूप माणसं दिली आणि एक डिफिकल्ट रोलकडे कसं जायला पाहिजे हे मला त्या मालिकेने शिकवलं. आणि तुम्ही कसे दिसता किंवा कसे आहात त्याच्यापेक्षा भावनिकरित्या ते कॅरेक्टर काय आहे, लोकांपर्यंत ते कसं पोचलं पाहिजे, कसं पोचू शकतं रादर, त्याची ती गंमत होती. म्हणजे निकी तेव्हा लंडनला राहायची ना, तर आम्ही नंतर झी बरोबर तिकडे गेलो होतो लंडनला. तर एखादी मालिका किंवा एखादं कॅरेक्टर लोकांपर्यंत कसं पोचतं, तर तिथे गेल्यानंतर ना हॅलो एव्हरीवन, गुड इव्हनिंग, तर तिथली एक बाई उचलली, यू कॅन स्पीक इंग्लिश. सो शी थॉट मैं कामवाली हूँ ना, तो मेरे को इंग्लिश कैसे आएगा. आई हैड जॉब ऑफर्स फ्रॉम लंडन. अच्छा. कि you cannot get this kind of working help, home help anywhere. आणि I had job offer in London. Yes. सो एखादी भूमिका, छोटी भूमिका सुद्धा कशी पोचू शकते. सो मला ना कधी कुठलं कॅरेक्टर घेताना त्याच्या लेन्थमध्ये इंटरेस्ट नसतो. रादर मी कुठलीही मालिका घेतली आहे तेव्हा ॲक्च्युली ती मालिका सुरू होताना त्याचं फार काही महत्त्व नाही आहे. म्हणजे ही शगुना नावाची जी भूमिका मी केली ती साधारणतः 50-100 एपिसोड झाल्यानंतर आली होती. अच्छा. ऊन पाऊस विच इज तुझ्या घरची मालिका आहे. ही मालिका मी करायला पाहिजे की नाही पाहिजे ह्याच्यावर खूप माझ्या आजूबाजूला डिबेट होतं. कारण एकतर ऑलरेडी तो रोल कोणतरी दुसरं करत होता, लास्ट मिनिट मला बोलवलं होतं तिथे, आणि विलन होता. त्याच्या आधी मी छोट्या छोट्या भूमिका केल्या होत्या पण मी विलन नव्हते. म्हणजे खूप अंडरलाईन व्हावं असं काही काम चालू नव्हतं. मी डेली सोपमध्ये असायचे पण काही अंडरलाईन नव्हतं. ऊन पाऊसनी मी अँटेगनिस्ट करू शकते हे अंडरलाईन केलं. बरं, हा प्लॅन नव्हता, हे घडलं. लेखकांनी लिहिलं. जसं मी नेहमी म्हणते की रोहिणी निनावे ही माझ्यासाठी जादूगर आहे. तिने दामिनी लिहिलं. इट स्टार्टेड माय करिअर. ऊन पाऊस अँटेगनिस्ट. मला कॉस्ट्युमचं महत्त्व त्या मालिकेत कळलं की तुम्ही जसे दिसता ते सुद्धा लोक बघत असतात हे त्या मालिकेत मला कळलं. कारण आभाळमाया वगैरे करताना आपण 2 कपड्यात वगैरे करतो, पण जसा अभिनय महत्त्वाचा आहे तसं तुमचं दिसणं खूप महत्त्वाचं आहे. आणि ते तुम्हाला तुमच्या खूप शॉर्टकमिंग्स ना कॅमोफ्लॅज करू शकता जर तुम्ही ते कॅरेक्टर दिसलात तर. दॅट इज वॉट ऊन पाऊस टॉट मी. सो त्याच्यानंतर पण मी खूप मालिका केला. देन केम अ स्टेज जेव्हा पुढचं पाऊल हॅपन्ड, विच इज अगेन आय फील अ गेम चेंजर फॉर मी. रादर जसं आपण नेहमी मोठ्यांना बोलताना ऐकतो बघ की हर एक का दिन आता है. सो खूप वर्ष मी काम करत होते, खूप वर्ष सगळ्यांच्या मागे उभी होतेच मी, सगळीकडेच होते मी, सगळ्यांबरोबर होते मी, कधी पुढे नव्हते. पुढचं पाऊल सुद्धा घेताना मी ना बालाजीचा एक शो करत होते, माझी या प्रियाला प्रीत कळेना, विलन म्हणून. आणि तो संपणार होता. ज्या दिवशी तो संपला शूटिंग वाईज त्याच दिवशी माझा फर्स्ट डे होता पुढचं पाऊलला. ओके. देव बघ, कसं मी नेहमी म्हणते ना की याच्यापेक्षा मोठं काही नाही. ते तुमच्या पदरी असतं, ते तुमच्या पदरीच येतं.
सो इट वॉज नॉट प्लॅन्ड. पुढचं पाऊल वॉज अनदर डेली सोप फॉर मी, ज्याच्यामध्ये मी एक सासू करणार होते. नथिंग एल्स, नथिंग मोर, नथिंग लेस. आणि विद्याजींबरोबर मी आधी काम केलेलं होतं कळत नकळत नावाच्या मालिकेत, आणखीन एक कस्तुरी नावाच्या मालिकेत. सो नाही म्हणण्याचं काही कारणच नव्हतं. आणि तेव्हा ना ससुराल सिमर का नावाची एक मालिका होती आणि ते पण मला विचारत होते, पण ते मला पाहिजे तेवढे पैसे देत नव्हते. मग मला वाटलं इथे कमी पैसे करायचं तर माझ्या मराठीत करेन ना, विच इज मोर माझं कम्फर्ट झोन. खरंय खरंय. वैभव चिंचाळकर नावाचा जादूगर त्या मालिकेला आला. पहिल्यांदा मी त्यांच्याबरोबर ॲज डिरेक्टर ते काम करणार होते. त्याच्या आधी मी कळत नकळत करत होते ना, तिथे हे सगळे महेश तागडेंना असिस्टंट म्हणून यायचे. मला मम्मी बोलण्याची खरं तर प्रक्रिया तिथून सुरू झाली. महेशजी तागडे जे आहेत ते खूप यंग आहेत, छोटूसे आपले प्रोड्युसर. तर ते मला मम्मी म्हणायचे, कारण आईचा रोल होता माझा कळत नकळत मध्ये. अरे मम्मी को बुलाव. मग ते सगळेच म्हणायला लागले. पुढचं पाऊलला वैभव सर म्हणायला लागले, मग सगळेच म्हणायला लागले. आणि माझा अप्रोच टू दॅट रोल वॉज सिम्पल, की आता हे निगेटिव्ह आहे का पॉझिटिव्ह आहे तेवढं मला सांगा. आणि एक सीन होता, मला अजूनही आठवतं, की तो सीन जर आपण टेलिकास्ट केला असता ना, तर 100% माझं कॅरेक्टर हे नेगेटिव्ह आई, सावत्र आई एवढंच झालं असतं. बट त्याच्यावर थोडासा कन्सर्न मला वाटला, म्हणून मी दिग्दर्शकाशी बोलले. दिग्दर्शक म्हणाले हा सीन शूट करूया, हा आपण थांबूया आधी, लेटस सी आपण पुढचं कसं काय करतोय ते. आणि आय डोंट नो सुलेखा, मला अजूनही कळत नाहीये रोहिणीची गोष्ट, मिथिला सुभाष यांची वाक्य आणि वैभव चिंचाळकर यांचं दिग्दर्शन. खूप वर्ष मी डेली सोप करत होते आणि मास्तरनी मला अख्खी पाठी कोरी करायला लावली. तुम्ही विसरून जा तुम्ही आत्तापर्यंत डेली सोप केलंय. आणि मी खरं सांगते, मी त्यांचं बोट धरलंय आणि पुढची 6 वर्ष मी ते बोट धरून चाललेले आहे. अक्कासाहेब जे काय आहे ते मी नाही. अक्कासाहेब म्हणून मी घेऊन खूप आले, पण अक्कासाहेब जी उभी राहिली, इट इज ऑल बिकॉज ऑफ दीज 3 पीपल, रोहिणी, मिथिलाताई आणि वैभव चिंचाळकर. नथिंग. त्याच्यात माझं काहीच क्रेडिट नाही आहे. म्हणजे अगदी लुक बिग पासून डिस्कशन वगैरे सगळं, पण फायनली ते गजरे, त्या साड्या समजा मी पसंत केल्या असतील, बट अक्कासाहेब एक कॅरेक्टर, तिची भाषा वेगळी होती, तिचा थॉट प्रोसेस वेगळा होता. ते सगळं तिथून आलेलं आहे त्या 3 माणसांमुळे. हर्षदाताई, हे कबूल करायला सुद्धा खूप मोठेपणा लागतो ग. नाही नाही, आय एम ब्लेस्ड विथ पीपल. आय एम टेलिंग यू ना सुलेखा, करेक्ट माणसं आयुष्यात येणं आणि त्यांनी मला आपलं म्हणणं आणि माझ्या पाठीशी उभं राहणं. कारण अदरवाईज ह्या गोष्टी अशा घडत नाहीत ग. कोणाला तरी, म्हणजे वैभव चिंचाळकरला ही रिस्पॉन्सिबिलिटी वाटणं की मला अक्कासाहेब उभी करायची आहे, हे खूप गरजेचं होतं. मिथिलाताईंनी जर ते जनरल लिहिलं असतं तर मग अक्कासाहेब आणि इतर तशा खमक्या भूमिका यांच्यात काही फरकच राहिला नसता. अक्कासाहेबांची ती भाषा, तिचा थॉट प्रोसेस तो त्या पद्धतीने येत होता, म्हणून त्याच्यानंतर कळलं. हे मी खरं तर मला आधार म्हणून बोलतो आपण, की मला वाक्य समजतो. मी सांगते ना, आय एम नॉट अ ग्रेट ॲक्टर. मला खूप आधार लागतात एक कॅरेक्टर उभं करताना. आणि मग ते कळलं करेक्ट आहे, मग ते कुठे वापरायला पाहिजे. दॅट कॉल वॉज वैभव चिंचाळकर्स कॉल. ते जर रॅन्डम वापरत गेले असते तर तो शब्द खूप सोपा झाला असता. तो कुठेतरी करेक्ट येतो, तर ऑडियन्स पण बोललं पाहिजे. बसता बसला टीव्ही बघताना ऑडियन्स पण बोलला पाहिजे ना, कळलं तर त्याची गंमत होती, जे पुढे झालं. बरोबर बरोबर. सो ते जर त्यांनी केलं नसतं तर. आणि अगेन को ॲक्टर्स, ब्रिलियंट को ॲक्टर्स जेव्हा तुमच्या आजूबाजूला असतात, आपोआप तुमचं काम 1 पैसा वर होतं. सो ते मी अगदी अस्तित्वामध्ये निकी काम करत असताना असेल, पुढचं पाऊल करताना आमच्याकडे शर्मिला शिंदे जी माझी नतद्रष्ट सून करायची, सुप्रिया पाठारे, अजिंक्य जोशी, हे सगळे कानामागून येऊन तिखट होणारी माणसं आहेत ग. तर तुला आपोआप थोडं अलर्ट राहावं लागतं. सो देर आर सच वंडरफुल ॲक्टर्स माझ्या आजूबाजूला ना, की तू गाफील होऊच शकत नाहीस. म्हणजे मी आत्ता रंग माझा वेगळा करते, तर ही सगळी लहान मुलं, आमची जी मेन गर्ल आहे रेश्मा शिंदे, जी दीपाची भूमिका करते, किंवा आशू, ही सगळी मुलं इतकी हुशार, इतकी वेल प्रिपेअर्ड आहेत ना, की तुम्ही गाफील राहूच शकत नाही. या पिढीचं खूप कौतुक वाटतं. येस येस. मी म्हणते की मी रोज शिकते. ही मुलं आय डोंट नो कुठून घेऊन येतात. आपण ना इथे आल्यानंतर सगळं शिकलो, हे शिकूनच आलेले आहेत. ब्युटिफुल ग. आणि इतके कॉन्फिडेंट आणि यु नो. आणि परत मी तुला सांगते की हा बेस्ट पार्ट आहे ह्या पिढीचा, की
त्यांना माहिती आहे ते कोणाबरोबर काम करतायत, त्यांना दुसऱ्यांच्या बॉडी ऑफ वर्क माहिती आहे, त्यांना कसा आदर द्यायचा माहिती आहे. म्हणजे मी जेव्हा काम करते, आय एम सो ब्लेस्ड सुलेखा, की ज्या पद्धतीचं प्रेम आणि आदर ही मुलं मला देतात, आय डोंट इवन नो तेवढं काम मी केलं आहे का, तेवढं माझं कर्तृत्व आहे का. पण आय एम ब्लेस्ड. म्हणजे मी सकाळी उठले की आय वॉन्ट टू गो ऑन माय सेट. मला माझ्या कामाच्या ठिकाणी पोचायचं असतं. म्हणजे एकतर मला आवडतं, मला मेकअप सुरू झाला कीच आयुष्य सुखद वाटायला लागतं. आणि देन विथ दिस पीपल, वंडरफुल प्रोड्युसर्स. आता रंग माझा वेगळा आला, पॅशनेट, ते हजबंड वाईफ, अपर्णा केतकर आणि अतुल केतकर, हँड्स डाऊन प्रोड्युसर आहेत ते. म्हणजे जसं स्मिताताई होतं ना, तसा अनुभव येतो मला इथे, की दे आर देअर ऑन द फ्लोअर टू हँडल ऑल युअर प्रॉब्लेम्स क्रिएटिव्हली. आणखीन काही सो इट इज ग्रेट टू वर्क विथ सच पीपल. आणि जसं मी म्हटलं की देवाची कृपा आहे की अशीच माणसं माझ्या आयुष्यात येतात. की विद्याची, आय डोंट नो की इतका चांगला माणूस हू रिस्पेक्ट्स युअर वर्क, हू डज नॉट इंटरफिअर इन युअर वर्क, हू पेज यू ऑन टाइम अँड हू लव्स हिज वर्क. सो म्हणजे मला अभिमान वाटतो की आय एम पार्ट ऑफ हिज प्रोडक्शन. की पुढचं पाऊलसारखी मालिका आम्ही एकत्र केली आणि त्याचा मान ते इतका देतात मला ना, की कधी कधी मला ऑकवर्ड होतं की नाही विद्याजी, वो आपने किया है, मी काहीच नाही केलेलं आहे त्याच्यात. सो आय एम ब्लेस्ड. आय फील देवाची इतकी कृपा, आई वडिलांचा आशीर्वाद, दुसरं काही नाही सुरेखा. मी सुरुवातीला म्हटलं, मोस्ट नॉन टॅलेंटेड, नो स्किल, काही नाही ना, दिसायला असं काही की ज्याच्यातनं अरे यार कोणी स्तिमित व्हावं. पण ऑल द पीपल अराउंड मी, की आता माझ्याकडे मेकअप आर्टिस्ट, हेअर, जे सगळे माझी काळजी घेतात, नितेश असेल, धर्मेश असेल, माझी कल्पना असेल, गुलामभाई इज विथ माय वाहन चालक. माझी पहिली गाडी आली 99 मध्ये आभाळमाया करत असताना, त्या दिवसापासून ते माझ्याबरोबर आहेत आणि आता 23 वर्ष व्हायला येतील. ही इज विथ मी. आणि ते वाहन चालक नाही आहेत माझे, दुसरी आई आहे माझी. सो ही इज पार्ट ऑफ मी, माय फॅमिली, माय एक्सटेंडेड फॅमिली. म्हणजे माझं अख्खं जे कुटुंब आहे इंडस्ट्रीमधलं, ते असं मला म्हणतात, नाही गुलामभाईनं बघितलं, आम्हाला कळलं तू आलीस. सो इट इज गुलामभाई इज इम्पॉर्टंट. सो मी जसं नेहमी म्हणते की देव कुठेतरी आहे आणि तो ही सगळी माणसं माझ्या आयुष्यात पेरत राहतो. ताई, तू एवढ्या मोठ्या दिग्गजांबरोबर काम केलेस, मोहन जोशी म्हणू नकोस किंवा कुलदीप पवार मगाशी तू म्हणालीस, विक्रम गोखले, या सगळ्यांबरोबर काम करण्याचा काय अनुभव होता? माझ्या ना एक लक्षात आलं की माणसाने जेवढं कर्तृत्व असेल ना, तेवढे ते साधे असतात. हो ना. येस. म्हणजे आता मोहन काकांबरोबर जेव्हा मी काम केलं ना, तेव्हा ही वॉज व्हेरी पॉप्युलर ॲज विलन इन हिंदी. आणि त्यांनी मध्ये एक छोटासा ब्रेक घेतला होता की जरा मला मराठीत काहीतरी प्रोड्यूस करायचं म्हणून. आणि तेव्हा नाथ हा माझा हे नाटक ते करणार होते. तेव्हा ना मध्ये एक पिरियड आला होता जेव्हा खूप मोठमोठी नाटकं ही CD साठी बनवली जायची. सो आय वॉज प्लेईंग ऑपोजिट हिम. आणि आय एम टेलिंग यू, म्हणजे आपल्याकडे नेहमी गंमत करतो आपण मोहन काकांची की ते सगळीकडे टच होतो वगैरे असं बोलतात. पण टू हॅव दॅट एनर्जी टू डू दॅट, म्हणजे मला खूप वेळा माझे कलिग्स म्हणतात की काय एनर्जी, आप 12 घंटा काम करते हो. पण खरंच लोकांमध्ये इतकी एनर्जी असू शकते. मी तुला सांगते, नाथ हा माझा शूट होत असताना त्यांचा नाटकाचा प्रयोग होता. त्यांनी सकाळपासून माझ्याबरोबर शूट केलं, प्रयोग केला, प्रयोगावरनं परत आले आणि हे फिनिश द शूट. आणि हे सगळं ते ड्रायव्हर घेऊन करत स्वतः ड्राईव्ह करतात, ते काहीही चालवू शकतात, आपल्याला माहिती. ट्रक पण चालवतात आणि परत तीच एनर्जी आले, चल लवकर चल, टच झालोय बघा मी वगैरे असं. आणि पॅरलल टू त्यांचा हा जो रांगडेपणा आहे, पॅरलल टू दॅट ते आहो जाओ करत बोलतात तुमच्याशी, विच इज ब्युटिफुल. म्हणजे आय वॉज मेस्मराइज. तर सच अ गुड लुकिंग मॅन. त्यांचा आवाज आणि अभिनयाबद्दल तर मी काय बोलणार. आणि मला 2-3 वेळा त्यांच्याबरोबर काम करण्याचा योग आला की ऊन पाऊसमध्ये ते होते त्यांच्याबरोबर. हे तर मी ॲज लीड पेअर केलं. सो 2 सीन का होईना, पण थोडंसं रोमॅन्टिक वगैरे आणि साधेपणा. म्हणजे मला कधी कधी तेच वाटतं की ही वॉज सो ह्यूज इन हिंदी ॲज विलन. आणि दिवसभरात आपल्याला ते कधी जाणीव करून देत नाहीत, ते असे असतात, विच इज सच. आपल्याला म्हणजे ते तसे मुळात असतील का असा आपल्याला आधी प्रश्न पडतो की हे जरा ज्यादा ॲक्टिंग हो रहा है. मग त्यांच्याबरोबर आपण खूप काळ घालवला की आपल्याला कळतं नाही असेच आहे. सो माणसं जर चांगली वागतायत तर इट इज नॉट नेसेसरी की हा त्यांचा परफॉर्मन्स आहे. इट इज अ पॉसिबिलिटी की ती माणसं तशीच आहेत. लक्ष्मीकांत बेर्डेंबरोबर मी काही वेळा काम केलंय आणि सच अ ह्यूज स्टार यार. म्हणजे जेव्हा सलमान खान नव्हता तेव्हा लक्ष्मीकांत बेर्डे वॉज ह्यूज. आपल्या मराठीत तर ही वॉज ह्यूज. आणि समवन हू हॅज डन मैंने प्यार किया.
अगेन साधा, म्हणजे इतका जगाला हसवणारा माणूस स्वतः कमीत कमी हसायचा यु नो. आणि आय स्टील रिमेंबर माझं ऑलमोस्ट लास्ट इंटरॅक्शन त्याच्याबरोबर. प्रियाताई हॅड जस्ट डिलिव्हर्ड अ बेबी गर्ल. आणि मटा सन्मानच्या पार्टीमध्ये आम्ही भेटलो होतो आणि मी म्हटलं हाऊ आर यू फिलिंग. ही हॅड टिअर्स इन हिज आईज. मस्त वाटतंय ग, लेक आली माझ्या घरी. दिस इज लक्ष्मीकांत बेर्डे आणि त्याच अ स्मॉल हॅपीनेस ऑफ हॅव्हिंग अ डॉटर. म्हणजे अनफॉर्च्युनेटली खूप मोठा कलाकार आणि खूप लवकर गेला. बट आय ऑलवेज चेरिश दॅट लास्ट मीटिंग ऑफ आवर्स की ज्याच्यामध्ये मी प्रियाताई त्यांनी डान्स पण केला आणि आय कुड सी दॅट फादर इन हिम. अँड जसं मी तिला नेहमी म्हणते की एनी मॅन ज्याच्यातला बाप माझ्यापर्यंत जेव्हा पोचतो ना तर आय बिकम अ फॅन ऑफ दॅट मॅन. सो अगेन लक्षा डिड दॅट फॉर मी. आणि सम वंडरफुल पीपल ज्याच्यावर मी काम नाही केलं, अशोक सराफ की व्हॉट अ ह्यूज टॅलेंट. प्रशांत दाबलेबरोबर मी काम केलं. म्हणजे मी तुला सांगते ना, मला अजूनही इतकं कौतुक वाटतं की तो असा येतो आणि तो असं खूप सिरियसली असं करतो, वाचतो आपल्याला वाटतं आता काय वगैरे, आणि मग तो नुसता बोलायला लागला तरी आपल्याला हसायला यायला लागतं ग. म्हणजे तसा नाटकाचा प्रयोग बघताना एक अनुभव असतो आपल्याला की तो नुसता आला तरी लोक हसतात, पण खरंच आहे ॲज अ को ॲक्टर आपण ते करतो. त्याच्याबरोबर बाजूला जेवून सीन करायला उभं राहिलं तर आपण. सो आय थिंक व्हॉट ब्युटिफुल ॲक्टर्स यार. अँड आय वॉज ब्लेस्ड टू वर्क विथ ऑल ऑफ देम. आणि अजूनही म्हणजे आता मी ह्या तरुण मुलांकडून शिकते. यु नो, दे ऑल आर सो टॅलेंटेड, दे कम प्रिपेअर्ड. त्यांचं त्यांच्या लाईन्सवर लक्ष आहे, आपण काय करतोय, कसे दिसतोय, सोशल मीडियावर आपलं काय इमेज प्रोजेक्ट होते. इट इज हार्ड वर्क, इट इज नॉट सोपं, इट इज नॉट सोपं, अँड दे आर डुईंग इट. इट इज ब्युटिफुल. खरं. मला कधी कधी असं वाटतं की त्या वयात त्यांना एवढं सगळं कळतं, मला नाही कळायचं एवढं सगळं. आणि मी तुला सांगते त्यांना आता खूप फेस करावं लागतंय ग. म्हणजे आपण आता ज्या कॉम्पिटिशन खूप फेस करायला लागते. म्हणजे आज 50 मुली रोज कदाचित येत आहेत ज्यांना डेली सोप करायचं आहे, ज्यांना सिनेमे करायचे आहेत. सो एक डेली सोपमध्ये तू लीड केल्यानंतर वी वर ब्लेस्ड की आपल्याला सतत रोल मिळत गेले, यु नो, बॅक टू बॅक. पण ह्या मुलांच्या बाबतीत ते होईल की नाही माहित नाही. सो यू हॅव टू बी रिअली गुड, तरच तुम्हाला बॅक टू बॅक काम मिळणार आहे. खरंय. सो दे आर रिअली फेसिंग टफ कॉम्पिटिशन. वी हॅव क्रॉस दॅट अँड वी आर हॅव्हिंग ऑल द पर्क्स नाव. ताई, तू अनेक भूमिका केल्याच आहेस ज्या तुझ्याही आणि आमच्याही दिलके करीब आहेत. पण तू नवरा असावा तर असा याचं सूत्रसंचलन सुद्धा पहिल्यांदा केलंस आणि ते उत्तम केलंस. पण त्याच्यामुळे तू लोकांच्या दिलके करीब गेलीस. येस. त्याचा अनुभव काय होता? म्हणजे ना, जेव्हा पुढचं पाऊल संपलं तर तेव्हा रोड ब्लॉक. कारण 6 वर्ष एक मालिका मी करत होते जी लोकांच्या मनावर खूप हावी होती विशिष्ट पद्धतीने. सो आता आपण काय करायचं पुढे, म्हणजे एवढ्याच ताकदीची भूमिका येईल का पुढे हे आपल्याला माहीत नसतं. कारण इफ यू लुक बॅक तर आपण 4 भूमिका म्हणू शकतो ना, की ही त्यांनी केली, ही त्यांनी केली, ही त्यांनी केली. सो अक्कासाहेब नंतर काय वॉज अ लिटल वरिसम विषय. आणि 6 महिने कोणीच काही ऑफर केलं नव्हतं मला. 6 महिने मी बेकार होते. म्हणजे हळूहळू भीती वाटायला लागली की 6 वर्ष तर आपण काय मज्जा ना की आपण अक्कासाहेब करतो आणि आता आउट ऑफ वर्क. अँड देन कलर्स वॉज आस्किंग मी टू डू अ डेली सोपच करायचं होतं. पण मग तेव्हा ते अशा पद्धतीचा एक शो प्रतीक सर करणार होते. तर ते थोडे धाबे दणाणले माझे, कारण कधीच केलेलं नाही सूत्रसंचालन. आणि आपण इतरांचं बघत होतो काम, आणि ते खूप पॉप्युलर काम इतरांचं आपण बघत होतो अशा पद्धतीचं. तर म्हटलं ही हिंमत करायची की नाही. कारण वाक्य लिहिलेली वाचणं एक वेगळं आहे ग. आणि किती नाही म्हटलं तरी थोडंसं तुम्हाला स्पॉन्टेनियस व्हावं लागेल. ते आपल्याला येईल नाही येईल वगैरे. पण तरी ती कॉन्सेप्ट छान होती आणि सगळ्यांच्या घरोघरी जाता येणार होतं. तो एक मोह होता. आणि एक आपण खरं किती पाण्यात आहोत हेही आपल्याला कळलं असतं. आणि व्हॉट अ ब्युटिफुल जर्नी. 1.5-2 वर्ष मी नवरा असावा तर असा केला. आणि खरंच सांगते की आपण आधी केलेल्या कामाची काय पुण्याई असते ही कधी कधी पुढच्या कामात आपल्याला दिसते. की असं कधीही झालं नाही की नवरा असावा तर असा कुठे आम्ही गेलो तर आम्हाला लोक बोलवावे लागले एंड गेमसाठी. ऑलरेडी लोक तिकडे असायचे आणि कळलं असं म्हणायचे. मग मला त्यांना सांगायचं नाही स्टार प्रवाह कलर्स. बट आय वॉज ब्लेस्ड, कारण सगळ्यांना अक्कासाहेबांना भेटायचं होतं. आणि हळूहळू अक्कासाहेबांपासून हर्षदाताई पण वेगळी व्हायला लागली. आणि मग हळूहळू हर्षदाताई, अरे तुम्ही नवरा असावा करता ना. आय मेट वंडरफुल फॅमिलीज.
म्हणजे आपण जेव्हा दुसऱ्यांचे कार्यक्रम बघतो आपल्याला माहीत नसतं की हे खरंच असं आहे का, किंवा असं होतं का, अशी लव्ह स्टोरी असते का, असे नवरा बायको असतात का, असं आपल्याला खूप प्रश्न पडतात. आणि जेव्हा काही लोकांबरोबर मी इंटरॅक्ट केलं तर मला पण कळलं की अरे हो यार, म्हणजे खरंच नवरा असावा तर असा की एक कपल होतं की तिला ना पोलिओ होता लहानपणी, खूप बऱ्यापैकी सुधारली होती ती, पण तिला डान्स करायला खूप आवडायचं. तर तिचा नवरा काय करायचा, तिला सांगायचा म्युझिक लाव, तू डान्स कर, आणि मग तो पाय चेपायचा तिचा रात्री, कारण फुल टाईम डान्स तिला करता यायचं नाही, पण नाचायचं तर होतं. पण खरंच तो करायचा आणि खरंच पायाने थोडीशी अधू होती ती. सो वेन यू देर आर सो मेनी जे हाऊस हजबंड्स आहेत, बायकांचं करिअर आहे आणि दे आर ओके विथ इट, विच टेक्स लॉट ऑफ स्ट्रेंथ. कारण आज आपण इतकं फ्रिव्हिलस फ्रेल इगोबद्दल बघतो लोकांच्या, आणि मग तेव्हा इतक्या ताकदीची नाती असणारी माणसं आहेत हे आपण रिअलाईज करतो. आपल्यावर प्रेम करणारी किती माणसं या जगात आहेत, ही गोष्टच किती कमाल आहे गं. जिथे जायची मी तिथे ओटी भरून साडी घेऊन घरी जायचे मी. सो आपण येणार आहोत म्हणून कोणीतरी आउट ऑफ द वे जाऊन एक साडी घेऊन येतोय, एक नारळ घेऊन येतोय, आपल्याला हळदी कुंकू लावतोय. मला असं वाटतं की इट इज सो ब्युटिफुल की कोणीतरी तुमच्यासाठी तो वेळ काढतोय. म्हणजे ते खूप आर्टिस्टना ते भेटतात किंवा खूप लोकांना इंटरॅक्ट करतात. आता ते इतकं सोपं झालं आहे, सगळीकडे आपण वावरत असतो, पण कोणीतरी आपल्यासाठी तो वेळ काढणं, अख्खा दिवस आपल्यासाठी तिथे थांबणं, आणि कार्यक्रम एपिसोड संपल्याशिवाय काय माझी ओटी भरता येत नाही, पण अक्कासाहेबांचा मान द्यायचा आहे आणि ताईला एक गिफ्ट पण द्यायचं आहे. इतकी गंमत असते ना लोकांची की कित्येक वेळेला मी कार्यक्रमाला गेले आणि नंतर अर्थात लुक आपण चेंज करतो ना, की आता आपण अक्कासाहेबांमधून बाहेर आलो, तर मला गजरे आणून हातात दिलेले आहेत. गजरे नाही आहेत ना आज. सो लोकांचं प्रेम अजब असतं. सो नवरा असावा तर असा ब्रॉट मी क्लोजर टू पीपल. मला 2 वर्ष लोकांच्या घरी जाता आलं, वावरता आलं, आणि एक ॲज अन ॲक्टर एक स्वतःचं स्किल असतं ना, एक ऑफ स्पीकिंग, स्पॉन्टॅनिटी, हे त्याच्यातनं खूप डेव्हलप करता आलं, कारण इतकं रोज स्क्रिप्टमधनं वाचायची सवय आहे. आणि अर्थात अक्कासाहेबांपासून काहीतरी एक वेगळं मला करण्याची संधी दिली एका चॅनलनी, त्याच्यासाठी आय एम रिअली थँकफुल. आणि कॉस्ट्युम डिझायनिंग कधी चालू झालं? अरे ते म्हणतात ना, काय म्हण आहे बघ ती, गरज ही कशाची जननी आहे, कशाची. तर जेव्हा आम्ही प्रोडक्शन हाऊस सुरू केलं मी आणि संजयने, तर तेव्हा पद्धत नव्हती गं. आपण सगळे आपापल्या घरून, तू सुद्धा आणले अशी स्वतःच्या घरून आपण आपले कपडे आणायचो. लेकिन संजय का असा था की नाही यार, कॅरेक्टर सब अलग अलग दिखने चाहिए. तर मग काय करायचं, तर मग ओके, मग बसून आम्ही ठरवलं की अंकुश असे कपडे वापरेल, सोनाली खरे असे कपडे वापरेल, रुजुता असे, श्रेयस असे. पण आणायचे कुठून, कोण आणणार. तर तेव्हा असं काही स्टायलिस्ट असं मराठीत काही नव्हतं. मग अच्छा, मग मीच करते. मग मी आणि संजयची बायको, आम्ही दोघी. मग रितू देवरा अजूनही त्या आहेत, खूप मोठ्या स्टायलिस्ट आणि कॉस्ट्युम कोऑर्डिनेटर आहेत त्या. तर त्यांच्याकडे मी हिंदी मालिका जिथे करायचे तिथून त्यांचे कपडे यायचे, तर त्यांची माझी ओळख होती थोडी. मग ते म्हणाले, आपको इतने पैसे, आपको जितने कपडे चाहिए ले लो. अच्छा. तर तिथून आम्ही उचलून घेऊन जायचो, आणि हे जेव्हा वी पुट अप टुगेदर तर वी रिअलाइज अरे अच्छे लग रहे रे सब. मग आम्हाला स्वतःला असं वाटायला लागलं की आम्ही फॅशन डिझायनर आहोत. तर तसं नाही आहे. कपड्यांची खूप आवड आहे, आणि आय लाईक, म्हणजे स्वतः तर मला तयार व्हायला आवडतंच, मला दुसरेही तयार झालेले खूप आवडतात. म्हणजे माझं केव्हापासून तुझ्या कानातल्यांकडे लक्ष आहे. सो मला खूप आवडतं छान छान बघायला आहे. अँड इट कम्स फ्रॉम माय पप्पा. तो रेखा फॅन होता, त्याला सगळं छान. म्हणजे मला अजूनही आठवतं, जर पैसे नसतील ना आणि माझ्या आईसाठी त्याला जर साडी घ्यायची असेल ना, तर असं चालता चालता त्याला दिसली ना, तर तिथे ना असे 50 रुपये ठेवून यायचा, मी आके लेके जाऊंगा, ही साडी बाजू में रखो. माझ्या आईने तिच्या आयुष्यात कधीच स्वतःसाठी काही खरेदी नाही केलंय. ते सगळं माझा पप्पा घेऊन यायचा. राईट फ्रॉम हर लॉन्जरी टू हर साडी. माय फादर टिल ही पास्ट अवे, ही ब्रॉट एव्हरीथिंग. आता ते मी करते. बट पप्पा वॉज, ही वॉज अ मॅन विथ अ विजन. त्याला ब्युटी खूप आवडायची, आणि ब्युटी ॲज इन नॉट काय असं म्हणजे कन्व्हेन्शनल सुंदर नाही, पण त्याला कशातही सौंदर्य दिसायचं. सो माझी आई आता 72 आहे, आणि आज पण ती संध्याकाळी खाली अशी वॉकला जाते, तर तिची साडी अशी प्रॉपर पिनअप, बेली बटनच्या खाली साडी, आणि माझी मोठी बहीण वाटावी इतपत ती तब्येत उत्तम सांभाळलेली, आंबाडा बांधते ती, पण त्याला एक थोडासा अनकेप्ट लुक आला पाहिजे म्हणून ती असं करून थोडेसे असे भुरभुरीत केस,
रोज शी गेट्स ड्रेस्ड. अँड माय फादर यूज टू लाईक टू सी हर लाईक दॅट. आणि आता पप्पा जाऊन 20 वर्ष झाली आहेत, पण आणि खरं तर तयार व्हायला पाहिजे रोज, कम वॉट मे, हे मी तिच्याकडूनच शिकले. तिच्या इतपत नाही फॉलो करता येत मला, पण मी साडी कोणासारखी आपल्याला नेसता आली पाहिजे, तर मासारखी, असं माझ्या डोक्यात कायम असायचं. कारण इतकी, म्हणजे तेव्हा 2च साड्या असतील, पण कांजी घालून कॉटनची साडी कडक करायची, ती इस्त्री करायची, ती नेसायची. सो ती लक्ष्मी आहे माझी, काटकसरीत पण कसं सगळं छान असू शकतं ह्याचं उत्तम उदाहरण माझी आई आहे. घरात आपल्या आहे की नाही काही कळायचं नाही आम्हाला, पण कोणी पाहुणा आला तर कधी उपाशी गेला नाही, इज वॉट आय लर्न फ्रॉम हर. सो स्मॉल स्मॉल थिंग्स. आणि तेच फॅशन डिझायनिंगचं झालं. इट वॉज जस्ट अन आय फॉर ब्युटी. आणि मला कॉस्ट्युम्स आवडतात, मला ज्वेलरी आवडते. जसं मी म्हटलं, ऊन पाऊस करताना माझ्या लक्षात आलं की हे खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे फॉर अन ॲक्टर, आणि आय काइंड ऑफ डेव्हलप्ड इट फ्रॉम देअर. सो ऊन पाऊस प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट त्यावेळेला. सो आता अर्थात कुठल्याही कॅरेक्टरकडे बघताना माझं ते एक डोकं चालायला लागतंच की लुक पण बघूया. जसं आता रंग माझा वेगळाला, आय विल नॉट टेक द क्रेडिट, शाल्मली टोळे स्टायलिस्ट आहे, आणि शी डिसाइडेड दॅट लुक. आणि येस, खूप लोकांना, म्हणजे अजूनही लोक रंग माझा वेगळ्यामध्ये तुम्ही खूप वेगळ्या दिसता असं म्हणतात. सो आय एम लाइकिंग दॅट. अर्थात त्याच्यात मी मग माझं थोडं मी त्या म्हणजे हा लुक असेल तर मग ह्या पद्धतीचं घेऊया. जसं पूर्वी ना लोक खूप फोटोशूट्स करायचे बघ, आताही खूप फोटोशूट्स करतात, अँड देयर इज लॉट ऑफ इन्व्हेस्टमेंट इन दॅट फोटोशूट. माय इन्व्हेस्टमेंट इज की एखादं कॅरेक्टर करायचं ठरलं की प्रोडक्शन हाऊस आपल्याला काहीतरी कॉस्ट्युम्स देतो. देन आय सी टू इट की कर आप इतना दे रहे हो तो इतना मैं भी लेके आती हूँ. मला आवडतं जेव्हा लोक म्हणतात एक पण साडी तुम्ही रिपीट करत नाही. आय लाईक दॅट, अँड दॅट इज माय इन्व्हेस्टमेंट इन माय बिझनेस. आय रिअली फील की कधी कधी ह्याचं प्रेशर माझ्या को ॲक्टर्सवर येतं, तुझं काय यार तू, पण आय फील इट इज युअर इन्व्हेस्टमेंट. कुठलाही व्यवसाय हा तुम्ही त्याच्यामध्ये काहीतरी इन्व्हेस्टमेंट केल्याशिवाय भरभरीच येत नाही. सो एव्हरीवन शुड डू इट. आणि मराठीत तर आपण ते केलंच पाहिजे. तू आत्ता आईबद्दल एवढं भरभरून बोललीस, तुझ्या बहिणीबद्दल आणि भाच्याबद्दल बोलायचं राहून गेलं. वेल, आय एम टेलिंग, आय एम ब्लेस्ड. माझी धाकटी बहीण आहे, 2 वर्षांनी लहान आहे. शी वर्क्स फॉर कोलगेट पॅमिलिफ. साधी राहणी, उच्च विचार, नॉन जजमेंटल, माझ्या पप्पासारखी. खूप कमीत कमी मित्रपरिवार, म्हणजे माझा वर्गमित्र, त्याच्याशी तिची मैत्री झाली, मग 11 वर्ष त्यांचं अफेअर होतं, आणि आता 20 वर्षाचा संसार. इतकी बोरिंग आहे ती. बट आय टेल यू ना सुलेखा, की प्रवीण, म्हणजे त्याला आम्ही काळ्या म्हणतो, कलर गया तो पैसा वापस असा आहे तो, बट हिज हार्ट इज ऑफ गोल्ड. आणि माझ्या बहिणीला ते करेक्ट कळलं. माझी बहीण आणि मी खूप लहान असताना आमचं फार बरं नसायचं, कारण ती खूप अग्रेसिव्ह होती, मला मारायची वगैरे पण. बट ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम, आय डोंट नो व्हॉट हॅपन, पण वी आर जस्ट देअर फॉर इच अदर. शी इज जस्ट देअर फॉर मी. आणि मला माहिती आहे, लहान असताना पण ती, मला कोणी काही बोलायला गेलं तर ती अशी उभी राहायची. आता थोडीशी, तिला मुलगा झाल्यानंतर थोडीशी, मला वाटतं आपापल्याला, तुला पण ते माहिती असेल की तुम्हाला मुलं झाली की तुम्ही 1 फूट जरा मागे येता, आणि यू आर वरीड फॉर एव्हरीथिंग, यू नो, युअर चिल्ड्रन अँड एव्हरीथिंग. तशी ती थोडी झाली आहे. बट अगेन, जसा माझा पप्पा होता ना की ऑलवेज थिंकिंग अबाउट मी, तशी अर्चू आहे, ऑलवेज थिंकिंग अबाउट मी. तशीच माझी आई आहे, ऑलवेज थिंकिंग अबाउट मी. यु नो सुलेखा, मला माझ्यासाठी विचारच करायला नाही लागत. माझ्या आजूबाजूला इतकी माणसं आहेत ना, ती खूप जास्त माझ्यासाठी विचार करत असतात, अँड विच आय एम व्हेरी सरप्राईज, कारण मी माझ्या बाजूने ॲक्च्युली त्यांच्यासाठी फार काही करत नाही. आणि माझी आई, जर तिला सकाळी माझ्यासाठी टिफिन नाही बनवून देता आला तर दिवसभर त्या प्रेशरमध्ये असते की तिला दिला नाही गं टिफिन. अर्चना इज ऑलवेज वरीड की सब मेरे बारे में अच्छा बोल रहे हैं ना, यु नो. एखादा फोटोच्या खाली ती चेक करत नाही. मी जेव्हा बिग बॉसमध्ये गेले होते तर शी वॉज इन शॉक, कारण आता आपल्या ताईला काय फेस करावं लागेल, कोण काय बोलेल. शी वॉज इन शॉक. मी बिग बॉसमध्ये गेल्यामुळे खूप लोक शॉकमध्ये गेली माझ्या घरातली, माझी आई, बहीण, संजय जाधव, बिकॉज एव्हरीवन फेल्ट की आय वॉज नॉट मेंट फॉर दॅट.
अँड आय वॉन्टेड टू एक्सपिरियन्स इट. सो आय वेंट देअर. आणि मला माहितीच होतं अर्थात आठवड्यात बाहेर यायचं आहे. बट अर्चना इज समवन की जी मला माहिती आहे उद्या समजा माझं करिअर नसेल, मी सगळं बंद झालं, समजा लोकांनी मला काम देणं बंद केलं, तर मला लागते कॉफी आणि 2 वेळचं जेवण. आय डोंट हॅव टू वरी सुलेखा, शी इज देअर फॉर मी. माझा जिजू आहे, आय नो दे विल टेल मी आज काम बंद करायचं, बंद कर आणि घरी आराम कर, तुला जे पाहिजे ते आम्ही देऊ. सो मला ना खूप फ्युचरचा विचारच नाही करायला लागत, कारण वेन पप्पा वॉज देयर आय फेल्ट पप्पा तो सब कर लेगा. आता अर्चू आणि जीजू आहेत जो कर लेंगे. और मेरा बुढ़ापे का सहारा तो वो दोनों ही मेरे लिए लेकर आए हैं. कुशल, ही इज गॉड सेंट टू मी अगेन. जेव्हा मला असं वाटलं की मी आता एखाद्या व्यक्तीवर प्रेम एवढंच करू शकते असा माझा पप्पा, आणि तो गेला, अँड देन यू फील डिटॅच्ड इन लाइफ कि अब मुझे कुछ नहीं चाहिए जिंदगी में. देन कम्स कुशल, ही इज अ हनीमून बेबी. म्हणजे अर्चनाचं लग्न फेब्रुवारी 2002 मध्ये झालं, कारण 2001 मध्ये पप्पा गेला. सो वर्षभरात तिचं ऑलरेडी अफेअर इतके वर्ष होतं, पप्पा न्यू शी वॉज गोइंग टू गेट मॅरिड, आणि तो तिचं लग्न करून देणं होतं. आणि अर्चना गॉट मॅरिड ऑन पप्पाचा बर्थडे 18 फेब्रुवारी, आणि डिसेंबरच्या 20 तारखेला कुशल आला, त्याचा बर्थडे आता, इट इज 19th बर्थडे. आणि ही इज जस्ट फिल्ड अवर लाईफ. मी सांगते ना, आम्ही पप्पा गेल्यानंतर आम्ही सगळे थोडेसे हल्लो होतो, कारण खूप अनएक्सपेक्टेड होतं. आणि कुशल आला वर्षभरात, आणि देर इज अ रिझन टू गो बॅक होम. ही इज सेल्फलेस जस्ट लाईक माय फादर. ही इज नॉन जजमेंटल जस्ट लाईक माय फादर. त्याच्या काही हालचाली, काही डोळ्यांच्या मुवमेंट वगैरे तसं थॉट प्रोसेस माझ्या पप्पासारखा, की त्याला लोक हवे असतात, कोणावरही आवाज वाढवत नाही तो, अत्यंत रिस्पेक्टफुली बायकांशी बोलतो, आणि शांत. जसा माझा पप्पा होता ना, की कोणी किती आजूबाजूला जरी म्हटलं ना, अरे काय आहे भाऊ तू यार, असं तसं, कुशल इज एक्झॅक्टली लाईक दॅट. अँड आय रिअली विश की त्याच्यासाठी सगळं मला करता येईल. ॲक्च्युली त्याला काहीच नको असतं. ही इज़ वन ऑफ दोज पीपल, तो पप्पा सर है, कुछ नहीं चाहिए उसका, थोड़ा थोड़ा जो भी फेवरेट चीज़ है कुछ मिल गई उसके लिए भी तू बोलेगी ना, रे नहीं यार अभी, अच्छा कोई बात नहीं. इतका चिल्ड आउट आणि इतका कूल आहे तो. आणि मला वाटतं की माझ्या आईला जगवण्यात त्याचा मोठा हातभार आहे, कारण पप्पा गेला, आय थॉट आय विल लूज माय मदर, आणि कट्टू अर्चनाचं लग्न झालं, लगेच बाळ झालं, आणि आई पुढची 15 वर्ष फक्त कुशलमय होती. आणि ही इज सच अ वंडरफुल चाइल्ड, यू नो. ही फिल्स अवर हार्ट विथ त्याच्या छोट्या छोट्या गोष्टी, छोट्या छोट्या थॉटनी ना तो आमचं हृदय असं भरून टाकतो अभिमानाने. आय एम व्हेरी प्राऊड कुशल. आय एम व्हेरी प्राऊड कुशल दॅट यू आर माय, आणि आय विश यू ऑल द सक्सेस. आणि ही फिल्स अवर लाईफ विथ होप, यु नो, की काहीतरी बरोबर केलं आहे आपण, म्हणून हा पार्ट ऑफ पप्पा आमच्या घरी आलेला आहे. आणि तो खूप सेन्सिटिव्ह आहे, खूप समजूतदार आहे, आणि तो खूप कमाल आहे. आणि तो आहे म्हणून मी आहे. माझ्या आयुष्यात मी सांगते ना, पप्पा, संजय जाधव, कुशल, these 3 men have taught me what beautiful men can be. Wow. You know, these 3 people, they have immense, म्हणजे काल ना मी जनरली यूट्यूबवर बघताना तुझ्या शोचं मग म्हटलं किती लोक गेले बे, तू क्यों नहीं जाती, म्हटलं अरे कल सुबह जा रही हूँ, क्या बात कर रही है. ही हॅज इमेन्स प्राईड इन मी काय काम करते, म्हणजे माझं कर्तृत्व नाही आहे, एवढी मी मोठी आहे असं त्याला वाटतं सुद्धा कदाचित. आणि ही इज व्हेरी प्राऊड दॅट मालू, तो मला मालू म्हणतो, म्हणजे तो मा म्हणायचा, त्याचं हळूहळू ए कालू तू चालू मालू असं करत करत ते मालू झालेलं आहे. आणि इज व्हेरी प्राऊड दॅट मी टी व्हीवर येते आणि मी काम करते, त्याला घरातल्या बायका काम करतात, त्याची आई नोकरी करते. ह्या सगळ्या गोष्टींची ना खूप जाणीव आहे आणि खूप रिस्पेक्ट आहे. आणि ते आम्ही नाही शिकवलं, ॲज यू सेड की तुझ्या मुलांना तू काही गोष्टी नाही शिकवल्यास, दे आर जस्ट बॉर्न दॅट वे. आणि कुशल इज बॉर्न दॅट वे, ही इज जस्ट बॉर्न दॅट वे. ही इज फन. म्हणजे कधी कधी आमच्या घरी तो राहिलेला आहे खूप, तर आम्हाला म्हणजे त्या घरीसुद्धा तेच आहे, म्हणजे माझ्या जिजूकडे पण, की माझा जिजू इज अगेन वन ऑफ दोज पर्सन की हू हॅज इमेन्स रिस्पेक्ट फॉर हिज वाईफ, हिज मदर. आजही तो त्याच्या आईला घाबरतो. माझ्या आईचं पान हलत नाही, वेऱ्यास तिचा कडाडून विरोध होता. जेव्हा त्यांचं अफेअर होतं तेव्हा माझ्या आईचा कडाडून विरोध होता, म्हणजे जसं लव्ह मॅरेजला असतो तसा. पण आज माझ्या जिजूशिवाय पान हलत नाही. आय एम सो ग्रेटफुल टू माय जिजू. माझा पप्पा ना 1.5 महिना, 1.25 महिना व्हेंटिलेटरवर होता. तर
व्हेंटिलेटरवर असल्यामुळे त्याची थुकी काढण्यापासून माझ्या जिजूनी केलेलं आहे, माझ्या पप्पाचं. तेव्हा लग्न नव्हतं झालेलं त्यांचं, पण पप्पा आणि जिजू पण खूप क्लोज होते. सो हाऊ डू आय थँक दीज पीपल, यू नो. समटाईम्स आय डोंट नो, की मला माहिती आहे की कधीही क्रिमेशन ग्राउंडमध्ये न जाणारा संजय जाधव फक्त माझ्या पप्पाला वचन द्यायला गेला असेल बघ, की आय विल टेक केअर ऑफ हर्षदा. सो व्हॉट डू यू डू ऑफ दिस? संजू नेहमी आम्ही दोघं असलं की म्हणतो, नाही नाही नाही, यू आर द मॅन, आय एम द वुमन, कर जो करणार करो. यु नो, सो इट इज सो इझी, इट इज सो इझी. बट ही काही माणसं आहेत की ज्यांच्यावर मी डिपेंडेंट आहे इमोशनली. म्हणजे उद्या मला काही झालं तर मला माहिती आहे की संजू इज देअर टू टेक केअर ऑफ माय मदर. आय हॅव अ फ्रेंड, ही इज माय हार्ट बॉर्न, सुयश टिळक. आय नो मला काही झालं तर ही टेक केअर ऑफ माय फॅमिली. देर इज मृणाल देशपांडे, आय जस्ट नो की शी विल बी देअर विथ माय मदर. सो यु नो, मला म्हणजे माणसं अशी थांबवायला लागतील, थांबा थांबा, आता ही 3 माणसं आहेत आज, तुम्ही उद्या या. इतकी माणसं माझ्या आयुष्यात आहेत आणि कमाल माणसं, ज्यांच्यासाठी खरं तर मी काहीच केलेलं नाही, करत नाही आणि काही करू शकेन त्यांच्यासाठी असंही मला वाटत नाही. बट दे आर जस्ट देअर. हे सगळं तुझ्यामुळे आहे ग. नाही असं ते म्हणायला, पण मी खरंच सांगते त्यांचा चांगलपणा आहे. मला नेहमी असं वाटतं की आपल्या आयुष्यात जे काही येतं किंवा काही होतं इज जस्ट अ मिरर मे बी ऑफ व्हॉट यू आर. कदाचित तू इतकं देतेस ना भरभरून की तुला त्याच्या दुप्पट मिळतं, मला असं वाटतं. गॉड इज काइंड. आणि जोवर तू देत राहशील तोवर यू आर गोइंग टू बी शावर्ड विथ अबंडन्स. येस येस, आय बिलीव्ह इन अबंडन्स. आणि खरंच सांगते मी, आय हॅव नो रिझन टू क्राय, यु नो, की खरंच सांगते ग की कदाचित एवढं माझ्या प्रार्थनात देवाने लिहिलं पण नसेल. जो प्लॅन त्यांनी नंतर चेंज केला आणि त्यांनी मला दिलं. यु नो, every time I feel always my biggest loss was my father going away. But then sometimes I feel that he is not gone away, he is there. कुशलच्या रूपात आहे, आईच्या रूपात आहे, संजूच्या रूपात आहे. He's just there. Everyone is taking care of me. What am I there to crib for? खूप बरं वाटलं तुझ्याशी बोलून. सेम हिअर, मला पण खूप छान वाटलं की असं काहीतरी इंटरव्ह्यू द्यायला आलं असं नाही वाटलं. त्यामुळे बोलण्याच्या ओघात खूप बोलत गेले. तसंही मला सांगावंच लागतं की बंद करा म्हणून. पण आय जस्ट फील की जे मला वाटतं आज तुझ्या निमित्ताने, आणि तुझ्या शोचं टायटल इतकं ॲप्ट आहे ना, दिल के करीब. आणि माझ्यासाठी हा कार्यक्रम बघणारे माणसं, तुम्ही सगळीच आजूबाजूची, दे आर ऑल दिल के करीब. एवरीथिंग वर्क्स फ्रॉम हियर. मेरा दिल से शुरू होकर दिमाग तक जाता है और फिर उधर ही रह जाता है. सो वॉट टचेज हियर स्टेज हियर फॉर अ लाईफ टाईम. आणि आय लव्ह पीपल. आणि माणसांचा शो आहे हा. सो आय थिंक वॉट मी जेवढं तुझ्या शोला फॉलो केलेलं आहे, तर आय थिंक कदाचित तू पार्ट ऑफ दिस इंडस्ट्री आहेस, पार्ट ऑफ एव्हरीवन्स लाईफ आहेस न कळत. त्यामुळे इट बिकम्स इझियर टू स्पीक टू यू. कारण इथे येताना मलाही माहीत नव्हतं तू काय विचारणार आणि मी काय बोलणार. पण बोलण्याच्या ओघात आपण इतक्या गप्पा मारल्यात की आता कदाचित थांबवायला लागेल ना. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. मला खूप बरं वाटलं तुला भेटून. आणि खरं म्हणजे तू कायमच माझ्या दिल के करीब होतीस. मी तुझ्या दिल के करीब होते का नाही ते मला माहित नाही, पण मला असं वाटतं की आजपासून आय थिंक म्हणजे आपल्याला माहीत नसतं की आपण कोणाच्या दिल के करीब आहो की नाही, ते भेटल्याशिवाय कळत नसतं. बट येस, तू स्मिताताईंची सून आहेस, त्यामुळे तू माझी फॅमिली आहेस. कारण आय एम ऑलवेज इंडेप्टेड टू स्मिताताई, द वे शी हॅज ट्रीटेड मी इन दिस इंडस्ट्री वेन आय बिकेम अ प्रोड्युसर. यु नो, सो त्या खूप मोठ्या होत्या, त्यांचं कर्तृत्व खूप मोठं होतं आणि त्या खूप हंबल. मी म्हटलं ना, जसं या खूप मोठ्या लोकांकडून मी शिकले की आपल्यापेक्षा खूप मोठी लोकं आहेत. हे त्यांच्या वागणुकीतून आपल्याला कळतं की त्यांच्या डोक्यात तो विचार चालू आहे. सो यू आर माय फॅमिली अँड यू विल ऑलवेज बी. अँड आय विश यू ऑल द लक. आणि अशीच छान छान लोकांना बोलायला वाट मोकळी करत जा. आय थिंक दिस इज ब्युटिफुल. अँड दिस शो, दिस इंटरव्ह्यू अँड यू विल ऑलवेज बी माय दिल के करीब. ये, थँक्यू सो मच. वाव, मला खूप आनंद होतोय, खूप मजा येते. हे सुद्धा म्हणजे इज अन अंडरस्टेटमेंट. मला जितका आनंद झालाय ना हा इंटरव्ह्यू घेऊन किंवा हिच्याबरोबर गप्पा मारून, तुम्हाला सुद्धा हा इंटरव्ह्यू बघताना तेवढाच आनंद मिळणार आहे. आय बेट यू. सो ऑलवेज स्टे दिल के करीब. वा, मज्जा.